जय जिजाऊ. सर्वांना जय जिजाऊ. सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. बहुजन समाजाच्या उत्थानासाठी व विकासासाठी त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी परिश्रम केले, बलिदान दिलं, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज मराठा सेवा संघाच्या वतीने 1 तारखेपासून गेली 10 दिवस सलग संत विचार पर्व, मराठा सेवा संघाचा जो कक्ष आहे संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, त्या माध्यमातून संत विचार पर्व ही व्याख्यानमाला सुरू आहे गेली 10 दिवस. आणि काल खरं म्हणजे माझं जे व्याख्यान काल होतं, सत्यशोधक संपादक राष्ट्रसंत गाडगे महाराज असा माझ्या व्याख्यानाचा विषय होता. परंतु काल अचानक सारथी संस्थेच्या संदर्भात महत्त्वाची मीटिंग उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला लागली. त्यामुळे मला अर्जंट मुंबईला जावं लागलं आणि त्या ठिकाणी सारथीच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीत सहभागी होऊन आपले अनेक मुद्दे त्या ठिकाणी मार्गी लागण्यात यश मिळालं. त्यामुळे मला काल या ठिकाणी व्याख्यान देता आलं नाही. त्याऐवजी प्राध्यापक बागल सर आणि तनपुरे सरांनी काल आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी दोघांनाही धन्यवाद देतो. आणि आज कालचा विषय सत्यशोधक संपादक राष्ट्रसंत गाडगे महाराज असा जो कालचा विषय आहे तो मी आज आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याला माहिती आहे की या संत विचार पर्वाच्या माध्यमातून जी काही आपल्या देशातली भक्ती आणि संत परंपरा आहे, त्या अनुषंगाने संत नामदेवापासून अलीकडच्या काळात प्रारंभ करून आपण वेगवेगळ्या संतांचे विचार 10 दिवस मांडत आलो. आणि त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्यावर पण आपण व्याख्यानाचे आयोजन या माध्यमातून केलेलं होतं. मी जेव्हा या व्याख्यानाचा विषय दिला की सत्यशोधक संपादक राष्ट्रसंत गाडगे महाराज, आणि जेव्हा सगळीकडे ही पत्रिका फिरली तर महाराष्ट्रातून असंख्य फोन मला असे आले की व्याख्यानाचा विषय चुकलेला आहे का, कारण गाडगे महाराज आणि संपादक असं कसं शक्य आहे, आणि तेही सत्यशोधक संपादक कशाच्या आधारे तुम्ही म्हणताय. तर गाडगे महाराज एकतर निरक्षर होते, त्यांनी स्वतः काही ग्रंथलेखन केलेलं नाही. आणि मग असं असताना सत्यशोधक संपादक असा विषय घेण्याचं प्रयोजन काय आहे, अशा प्रकारची विचारणा, विषय चुकलेला आहे का अशा प्रकारची विचारणा मला महाराष्ट्रातून झाली. परंतु मी त्यांना आवर्जून सांगितलं विषय चुकलेला नाही, गेली अनेक वर्षे आपण चुकलेले होतो. त्यामुळे विषय बरोबरच आहे, तो आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये समजून घेऊया. 9 तारखेच्या 10 तारखेचा असं मी त्यांना सांगितलेलं होतं. आपल्याला सुद्धा मी विनंती करू इच्छितो की सत्यशोधक संपादक राष्ट्रसंत गाडगे महाराज, मला वाटतं हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच या विषयावरचं व्याख्यान आपण या संत पर्वातून घेतोय. म्हणजे या विषयावर यापूर्वी कोणी बोललेलं माझ्या तर माहितीमध्ये नाही. अगदी वेगळा आणि हा नवा विषय आहे. म्हणून गाडगे महाराजांचं चरित्र सांगणे आजच्या व्याख्यानाचं माझं प्रयोजन नाही, परंतु गाडगे महाराजांचं काही वेगळेपण, काही वेगळे मुद्दे आणि ते संपादक यांच्याशी त्यांचं काय नातं आहे, हे काही गोष्टी मी आपल्यासमोर वेगळ्या माध्यमातून उलगडून दाखवणार आहे. आपल्याला माहिती आहे की गाडगे महाराज हे थोर सत्पुरुष होते आणि जी नामदेव तुकाराम आणि जी वारकरी परंपरा आपल्या देशात उभी केली, खऱ्या अर्थानं तुकारामाच्या जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, या अभंगाचा खरा अर्थ जर अलीकडच्या काळात कुणाला कळला असेल ते राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. आणि म्हणून बोले तैसा चाले ही जी कृती प्रत्यक्ष व्यवहारातून ज्यांनी सिद्ध केली, आपल्या आचरणातून ज्यांनी यथार्थ ठरवली, ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः ते दुर्लक्षिले राहिले. परंतु राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलं गेलं. एका निरक्षर माणसाचं नाव विद्यापीठाला देणं हा सुद्धा एक जगातली एकमेव अशा प्रकारची घटना आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जी ओळख आहे, खरं म्हणजे गाडगे महाराज आणि स्वच्छता, एवढंच आपल्याला माहीत आहे. आपल्या अनेक महापुरुषांच्या बद्दल ज्या काही समजुती गैरसमजुती समाजामध्ये आहेत, त्याला गाडगे महाराज सुद्धा अपवाद नाहीत.
म्हणजे गाडगे महाराज म्हणजे काहीतरी वेडेवाकडे कपडे अंगावर घालून गाव स्वच्छ करत होते आणि स्वच्छतेशी फक्त गाडगे महाराजांचा संबंध जोडला गेला आणि त्या पलीकडे जाऊन ज्या काही तीर्थयात्रा, मंदिरं, जे काही धार्मिक स्थळं महाराष्ट्रातली होती, अशा प्रमुख ठिकाणी जाऊन महाराजांनी घाट बांधले, पायऱ्या बांधल्या आणि तिथे येणाऱ्या जे विविध तिथे जे यात्री होते, भक्त होते, अशा लोकांची सोय केली. अशा प्रकारची एक भूमिका गाडगे महाराजाबद्दलची आपल्याला माहीत असते. परंतु हे जे गाडगे महाराजांचं स्वच्छतेपुरतंच मर्यादित जे काम आहे, हे म्हणजे त्यांचं 5-10% स्वरूपाचं काम आहे. खरे गाडगे महाराज अजून वेगळे आहेत. गाडगे महाराजांनी समाजातली घाण तर दूर केली, पण हजारो वर्षापासून जाती धर्मवादाची, वैदिक विकृतीची घाण या देशातल्या बहुजन समाजाच्या मेंदूत जे बसलेली होती, ती खऱ्या अर्थानं खराट्यानं साफ करण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांचे एवढे थोर उपकार आपल्या बहुजन समाजावर आहेत. आणि म्हणून त्यांच्या खराट्याचा जो लोकधर्म होता, तो लोकधर्म आपल्याला आज सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. असं म्हटलं जातं की विदर्भ प्रांतामधून 3 महापुरुष उदयाला आले. एक राष्ट्रसंत गाडगे महाराज, दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तिसरे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. तर गाडगे महाराजांचा खराटा, तुकडोजींची खंजेरी आणि भाऊसाहेबांचा खडू, या 3 खनी खरं म्हणजे बहुजनातलं अज्ञान दूर केलं, अंधश्रद्धा दूर केल्या आणि आमच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. असं ह्या 3 महापुरुषांचं केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर यांचं योगदान आहे, उपकार आहे, हे आपण नम्रपणे मान्य करायला पाहिजे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या. खरं चरित्र त्यांचं पुढे येण्याची गरज आहे. मागील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने मागच्या काळामध्ये गाडगे महाराजांच्या नावाने संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू केलं होतं. परंतु फडणवीसांचं सरकार आल्यानंतर मात्र जाणीवपूर्वक त्या नावाची एवढी दहशत विदर्भातूनच आलेल्या फडणवीसांनी घेतली की स्वच्छता अभियानाशी असलेलं नावच त्यांचं बदलून टाकलं. म्हणजे गाडगे महाराजांचा विचार स्वच्छतेच्या माध्यमातून पसरला, पण ह्या नावाची एवढी दहशत घेण्याचं काय कारण आहे हे अजून आम्हाला समजलेलं नाही. खरं म्हणजे गाडगे महाराज हे सबंध भारतात जे काही स्वच्छता अभियान बहुजनाच्या प्रबोधन प्रशिक्षणाचं आहे, त्या अर्थाशी खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांचं नाव जोडलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीच्यांनी अनेकांनी गाडगे महाराजाबद्दल काय म्हटलंय, काय त्यांच्याबद्दल अफवा होत्या, त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. आज फक्त 2 मुद्द्यावर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे संपादनाशी, सत्यशोधक संपादक म्हणजे त्यांच्याशी त्यांचा काय संबंध होता, आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ऐकलं असेल की गाडगे महाराज यांचं जगातलं खरं म्हणजे पहिलं चरित्र गाडगे महाराजांच्या हयातीमध्ये ते जिवंत असताना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की हे जे प्रबोधनकार ठाकरे होते, हा माणूस एवढा खवीस होता की 33 कोटी देवांची सुद्धा त्यांनी कधी पात्रास बाळगली नाही. कुठल्याही बुवा बापू हे दिसल्याबरोबर त्याचं मस्तक सरकत होतं आणि अत्यंत कठोरपणे या देशातल्या धर्मव्यवस्थेची आणि बहुजनाला लुटणाऱ्या पुरोहितशाहीची चिरफाड प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या ग्रंथ लिखाणातून, भाषणातून, व्याख्यानातून आणि प्रत्यक्ष कृतीतून केलेली आहे. असे हे प्रबोधनकार ठाकरे होते. एखाद्या बुवा बापूच्या नादी लागणं तर शक्यच नाही, पण अशा खवीस असलेल्या माणसाने खरं म्हणजे एका अर्थाने 1952 साली आपल्या भारतातलं पहिलं चरित्र लिहिलं. श्री संत गाडगे बाबा नावाचं लोकहितवादी दिनोद्धारक कर्मयोगी असं चरित्र 1952 साली प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. हे खरं तर दुर्मिळ चरित्र झालेलं होतं. हे माझ्या संपादनाखाली आम्ही पुन्हा एकदा रिप्रिंट केलं आणि याच्या लाखो प्रती आज महाराष्ट्रभर वितरित करण्यात आल्या. त्यामुळे जिवंतपणी गाडगे महाराजांच्या लिहिलेलं चरित्र एका सिद्धहस्त लेखकाने, सत्यवादी लेखकाने लिहिलेलं चरित्र हे आपल्यासमोर आणण्याचं याच्यातून आपल्याला प्रयोजन करता आलं. आणि गाडगे महाराजांच्या विचार कार्याचा विचार करत असताना गाडगे महाराजांचं काही स्वतंत्र लिखाण अस्तित्वात नाही. मग गाडगे महाराजांचे विचार काय होते नेमकं आपण समजून कशाद्वारे घेणार आहोत, तर दुसरं एक त्यांचं अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, ते म्हणजे गाडगे महाराजांचं शेवटचं कीर्तन. तर हे गाडगे महाराजांचं जे शेवटचं कीर्तन आहे, हे कीर्तन मुंबईमध्ये बांद्र्याला झालेलं होतं आणि ते
शेवटचं कीर्तन 8 नोव्हेंबर 1956ला मुंबईमध्ये बांद्र्याला झालं. ते पोलीस लोकांनी ठेवलेलं होतं. एका पोलीस स्टेशनमध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन होतं. आणि त्या काळामध्ये कुणीतरी एका सद्ग्रस्ताने, ज्याचं नाव अज्ञात आहे, पण कुणीतरी एका पोलिसाने, कार्यकर्त्याने ग्रामोफोनचा आधार घेऊन त्या काळामध्ये प्रत्यक्ष गाडगे महाराजांचं कीर्तन हे रेकॉर्ड केलेलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त हे गाडगे महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि तिथे जाऊन गाडगे महाराजांनी जे कीर्तन केलं ते एकमेव लिखित डॉक्युमेंट्स आपल्याकडे आज उपलब्ध आहे, गाडगे महाराजांच्या आवाजामध्ये उपलब्ध आहे. आणि हे जेव्हा आम्ही कीर्तन गाडगे महाराजांचं ऐकतो तर संत तुकाराम महाराजांचा शब्द प्रमाण मानून तुकाराम महाराज सत्पुरुष जगाला उपदेश करतात अशा प्रकारचा पहिला शब्द गाडगे महाराजांचा याच्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं तुकारामांचा विचार त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी सांगितला. आणि सत्यनारायणाच्या पूजेला जाऊन सत्यनारायणच कसं भाकड आहे, म्हणजे आज सुद्धा 2020 साली बहुजन बहुशिक्षित कुणबी मराठा बहुजन समाजातले मुलं मुली लग्न झाल्यानंतर सत्यनारायण केल्याशिवाय हनीमून करत नाहीत, ही आजची अवस्था आहे. तर त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी एखाद्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाला लाजवावा इतका तर्कशुद्ध सवाल त्या भाषणामध्ये उपस्थित केलेला आहे की साधू वाण्याची नौका जर सत्यनारायणाच्या भटाच्या मंत्राने जर पाण्यातून वर येत असेल तर गाडगे महाराज म्हणाले, मी 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे. दुसऱ्या महायुद्धात ज्या नौका पाण्यामध्ये बुडाल्या तो जर मला कोणी काढून देईल तर त्याला मी एवढे पैसे द्यायला तयार आहे. म्हणजे मंत्राने काही वर येत नाही. हे सत्यनारायण कसं खोटं आहे हे सत्यनारायणाच्याच पूजेला जाऊन सांगण्याचं धाडस दाखवणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहे. त्यांचं सुद्धा शेवटचं जे कीर्तन आहे हे गाडगे बाबांची क्रांतिवाणी म्हणून संपादित करून मी हे प्रकाशित केलेलं आहे जिजाई प्रकाशनाच्या माध्यमातून. याच्यासुद्धा 4 ते 5 लाख प्रती आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये वितरित झालेले आहेत. हे सांगण्याचं प्रयोजन हेच आहे की मग गाडगे महाराजांची लिखित एवढंच भाषण आहे, मग एवढंच भाषण आहे, त्यांचं जीवनचरित्र काय होतं, कोण होते गाडगे महाराज, काय वेगळे पण त्यांचं संत प्रवृत्तीशी किंवा वारकरी संप्रदायाशी गाडगे महाराजांचं काय नातं आहे. वारकरी कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतात तर तुकडोजी महाराज गाडगे महाराजांना का वगळतात आणि म्हणून हे संत नव्हते का. तर प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे दिनोद्धारक कर्मयोगी गाडगे बाबा, त्यामध्ये गाडगे महाराजाबद्दल प्रबोधनकार ठाकरे असं लिहितात की श्री बाबा महाराष्ट्राचे अभिमान स्थळ होते, पावित्र्याचा हिंदी महासागर होते, अन्याय अपंगाचे माहेर होते. त्यांच्या दातृत्वाने महाभारतीय कर्णही लाजावा आणि त्यांच्या संस्थांची बांधणी नि रेखणी पाहून विश्वकर्म्याने ही क्षणभर अचंब्याने तोंडात बोट घालावे. असा गौरव गाडगे महाराजांचा खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेला आहे. गाडगे महाराजांच्या संपादकाकडे येण्यापूर्वी गाडगे महाराजांचा जन्म खरं म्हणजे विदर्भात झाला, आपल्याला सगळं माहीत आहे, ते सांगण्याची आवश्यकता नाही. पण 1876 23 फेब्रुवारी 1876ला गाडगे महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 20 डिसेंबर 1956. म्हणजे 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं. आणि त्या काळामध्ये जे शेवटचं कीर्तन गाडगे महाराजांनी केलं ते मृत्यूपूर्वी 42 दिवस अगोदर केलेलं आहे. कारण गाडगे महाराजांचं वय 80 वर्ष साधारण त्या काळात झालेलं होतं आणि गाडगे महाराज आजारी होते. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह करून त्यांना उपचारासाठी मुंबईला नेलेलं होतं. आणि त्या काळातले बरेच जे काही धर्मधुरीण, जे काही सामाजिक नेते, राजकीय नेते होते, जे बाबांचे अनुयायी होते, सगळ्यांनी आग्रह करून त्यांना मुंबईला त्यांचा इलाज व्हावा म्हणून तिथे मुंबईला घेऊन गेले होते. त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी 42 दिवस आधी हे शेवटचं कीर्तन केलं. आणि 6 डिसेंबरला जेव्हा बाबासाहेबांचं निर्वाण झालं असं गाडगे महाराजांना समजलं तर गाडगे महाराज म्हणाले की आता मला जगात राहायचं नाही, कारण दिनोद्धारक खरा आता हरवलेला आहे. खूप दुःख झालं आणि गाडगे महाराजांनी आग्रह करून मुंबई सोडली आणि ते विदर्भामध्ये आपल्या मूळ गावी परत आले की माझा शेवटचा श्वास हा माझ्या परिसरात गेला पाहिजे, अशा प्रकारची गाडगे महाराजांची भूमिका होती. आणि 13व्या दिवशी बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 13व्या दिवशीच आपला प्राण गाडगे महाराजांनी सोडलेला. असं एक वेगळं नातं बाबासाहेब आणि गाडगे महाराजांचं सुद्धा होतं. मी मुद्दाम हे आपल्याला नाव सांगितलं की गाडगे महाराज किती मोठे होते. तर गाडगे महाराजांचा सल्ला घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर येत होते. गाडगे महाराजांचे अनुयायी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांना
अभिमान वाटत होता. पंजाबराव देशमुख बॅरिस्टर होते, भारतातले पहिले कुणबी, ज्याने 1932 साली केम्ब्रिज विद्यापीठामध्ये धर्मशास्त्रावर PhD मिळवली. जगातल्या 52 धर्माचा अभ्यास केला. तुलनात्मक संशोधन कसं असावं त्याचा पायाच भाऊसाहेबांनी खऱ्या अर्थानं घातला. असे भाऊसाहेब सुद्धा गाडगे महाराजापुढे नतमस्तक होत होते. त्या काळातले प्रबोधनकार ठाकरे असतील, सत्यशोधक चळवळीतले अनेक लेखक, विचारवंत कार्यकर्ते हे गाडगे बाबांच्या पुढे नतमस्तक होत होते आणि त्यांच्या विचाराचं मार्गदर्शन घेत होते. म्हणजे जागतिक कीर्तीचे बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान, हे जगमान्य झालेले, ते सुद्धा बाबासाहेबांचं कीर्तन जर ऐकत असतील बसून जमिनीवर, तर गाडगे महाराजांचं मोठेपण सांगण्यासाठी कुठल्या वेगळ्या लेखकाची गरज पडावी असं मला वाटत नाही. म्हणून हा गाडगे महाराजांचा विचार, गाडगे महाराज त्यांना खरं म्हणजे 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि गाडगे महाराज चमत्कार आपण मानत नाही, पण कधी कधी गाडगे महाराजाकडे बघितल्यावर आपण दिग्मूढ आणि आश्चर्यचकित होऊन जातो. कारण गाडगे महाराज एका परीट घरामध्ये जन्माला आले, जातीमध्ये. वयाच्या 7व्या वर्षीच त्यांचे वडील वारले आणि बाप मेल्यानंतर त्यांची जी आई होती, विधवा आईने, झिंगराज आणि सखूबाई त्यांच्या आईवडिलाचं नाव, तर सखूबाईने नवरा मेल्यानंतर आपल्या छोट्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन, चंद्रभान नावाचा त्यांचा भाऊ होता, तिथे आपल्या ह्या गाडगे महाराजाला घेऊन ही सखूबाई गेली आणि आपल्या भावाकडे राहिली, माहेरात राहिली. आणि तिथे राब 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 गाडगे महाराज मोठे होईपर्यंत राबले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गाडगे महाराज वयाच्या 29 वर्षापर्यंत, 29 वर्ष, डेबूजी एवढंच नाव माहीत होतं. आणि हा कुणीतरी उत्तर आयुष्यामध्ये महापुरुष होणाऱ्या, सत्पुरुष होणाऱ्या याची इतकिंचितही महाराष्ट्राला जाणीव नव्हती. म्हणजे 29 वर्ष मामाच्या घरी अत्यंत कष्ट, शेती, श्रम, पडेल ते काम गाडगे महाराजांनी केलेलं आहे पहिल्या पूर्व आयुष्याच्या काळामध्ये. म्हणजे 29 वर्षापर्यंत शिक्षण नाही, कसला गंध नाही, कोणाचा विचार नाही, कोणाचं नाव माहिती नाही, तत्वज्ञान माहिती नाही, धर्म माहीत नाही, संस्कृती माहिती नाही. एखाद्या जनावरानं राबावं तसं 29 वर्ष गाडगे महाराज राबत होते. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या कर्जापायी, मामावरच्या कर्जापायी सावकाराने शेती हडप केली, तेव्हा त्या सावकाराला सुद्धा संघर्ष करून पळवून लावलं होतं शेतामधून. नांगर घेऊन त्यांच्या पाठीशी गाडगे महाराज लागले. शूर सुद्धा होते, पैलवान होते. त्यांच्या अंगी तसं कोणी त्या काळात लागत नव्हतं. शरीरयष्टी मजबूत होती, कमावलेलं शरीर होतं. आणि त्या सावकाराला सुद्धा पळवून टाकलं. आणि काय झालं माहीत नाही, 1 फेब्रुवारी 1905 रोजी जसं बुद्धाने ग्रहत्याग केला, त्या काळामध्ये तुलना जर करायची असेल तर बुद्धाने ग्रहत्याग केला. आपल्या बायकोला आणि मुलाला एकटं सोडून मध्यरात्री समाजाच्या उद्धारासाठी. खरं म्हणजे हा आधुनिक बुद्धच आहे गाडगे बाबा. म्हणजे इतक्या उंचीचा महापुरुष अलीकडच्या काळात दुसरा कोणी झाला नाही. हे राष्ट्रसंत गाडगे महाराज 29व्या वर्षी त्यांच्या डोक्यात काय तिडीक आली माहिती नाही, परंतु 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घर सोडलं. त्यानंतर मात्र परत कधी घरात पाऊल ठेवलं नाही. पुढची 52 वर्ष प्रबोधन आणि प्रबोधन, शेवटच्या श्वासापर्यंत, मृत्यूचा शेवटचा श्वास घेण्यापूर्वी सुद्धा जे 10-12 लोक सोबत होते त्यांच्या गाडीमध्ये, शेनगावच्या पुलावर प्राण सोडण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांना उपदेश केलेला आहे. म्हणजे एकही क्षण ह्या माणसाने वाया घालवलं नाही. गोनी दांडेकर एक दुसरा माणूस आहे ज्यांनी प्रत्यक्ष, जसं मी सांगितलं की प्रबोधनकार ठाकरे यांचं वेगळेपण काय आहे, तर हा एवढा जहाल असलेला माणूस गाडगे महाराजाबरोबर वर्षभर फिरत होता. म्हणजे जणू काही शिष्यत्व स्वीकारलंय की काय गाडगे महाराजांचं. गाडगे महाराजांची जागा साफ करून देणे, झोपायला अंतरण टाकणे, गाडगे महाराजाला लागलेलं पाणी वगैरे आणून देणे, असं कामं करण्यात धन्यता प्रबोधनकार ठाकरे मानत होते. म्हणजे तुम्ही विचार करा, हे सांगणं सुद्धा एक आश्चर्य आहे. आणि गोनी दांडेकर हे जे लेखक आहेत, नंतर नावारूपाला आले, हे प्रारंभीच्या काळामध्ये 7 ते 8 वर्ष गाडगे महाराजाबरोबर भटकत होते. गाडगे महाराजाचं लेखनिक म्हणून काम करत होते. आणि पुढे त्यांनी 1976 साली गाडगे महाराजांचं चरित्र लिहिलं, ते अच्युतराव देशमुखांच्या सांगण्यावरून. आणि म्हणून ह्या 2 प्रत्यक्ष बघणाऱ्या माणसाची चरित्र आहेत, समकालीन लोकांच्या आठवणी आहेत, अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे की काय हे वादळ होतं एक प्रवर्धनाचं, परिवर्तनाचं गाडगे महाराज. म्हणजे 1905ला घरातून बाहेर पडले, 29व्या वर्षी घर सोडलं आणि त्यानंतर जो त्यांचा जो काही पुढचा प्रवास आहे, अफाट आणि अचाट आहे. जसं घर सोडल्यानंतर बुद्ध जगाला माहिती झाले, तसंच गाडगे महाराज सुद्धा 80 वर्ष जगले, बुद्धही 80 वर्ष जगले. तुलना करायची असेल तर बायको लेकरू सोडून घराबाहेर पडले बुद्ध. आणि गाडगे महाराज सुद्धा आपली बायको गरोदर असताना, एक मूल लहान असताना घर सोडलं गाडगे महाराजांनी आणि परतून कधी घराची वाट बघितली नाही. आई मुलं सगळे रडत असताना पुन्हा जेव्हा भेटले तर ते म्हणाले, एखाद्या घरातला माणूस मेला तर त्यांचा संसार चालतोच, आणि म्हणून मी काही परत आता संसारात येणार नाही, तर तुम्ही तुमचं चालू द्या, मी आता समाजाचा संसार करणार आहे.
आणि म्हणून अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रसंतांनी घेतली आणि आयुष्यभर 52 वर्षे पुढे त्या पद्धतीचं प्रबोधन राष्ट्रसंतांनी केलं. म्हणून हे जे गाडगे महाराज आहेत, अशा प्रकारच्या उत्तर आयुष्यामध्ये त्यांचा कालखंड पाहत असताना आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे खरं म्हणजे वळणार आहोत. वळण्यापूर्वी आपण जो काही त्यांचा विचार आहे सत्यशोधक संपादक, तर आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये पत्रकारितेची एक आपल्या देशामध्ये परंपरा आहे. एक सनातनी पत्रकारितेची परंपरा आहे आणि एक ज्याला सत्यशोधक म्हणतो. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची 24 सप्टेंबर 1873ला स्थापना केली आणि बहुजनांच्या कार्याचा उद्धार घेण्याची घोषणा केली. विविध प्रकारचं लेखन महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं आणि महात्मा फुल्यांच्या विचारप्रेरणेतून महाराष्ट्रामध्ये अनेक वर्तमानपत्र निघाली आणि ही जी वर्तमानपत्र निघाली त्याचा अलीकडे शिंदे सरांनी अभ्यास केलेला आहे चांगल्या पद्धतीने कोल्हापूर विद्यापीठातले. त्यांनी त्यामध्ये 1930 पर्यंतच्या अशा नियतकालिकाचा अभ्यास त्याच्यामध्ये केलेला आहे आणि 60 नियतकालिकांचा वर्तमानपत्राचा सविस्तर परिचय त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता हे सत्यशोधक नियतकालिके जेव्हा मी त्यांचा सरांचा ग्रंथ वाचला त्यात माझ्या असं लक्षात आलं की 1930 पर्यंत जी 60 वर्तमानपत्र निघाली होती बहुजन समाजातली, त्याच्यातली अर्ध्यापेक्षा जास्त जी वर्तमानपत्र होती त्याला प्रत्यक्ष पैसे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी दिले होते. म्हणजे शाहू महाराज हे बहुजनांचे पाठीराखे होते आणि प्रबोधनासाठी वृत्तपत्राची आवश्यकता आहे आणि म्हणून महात्मा फुल्यांच्या विचारातून जी वर्तमानपत्र निघाली ती एक सत्यशोधकीय साहित्याची वृत्तपत्राची परंपरा आपल्या देशामध्ये आहे. म्हणून ह्या सगळ्या सत्यशोधकीय वृत्तपत्राचा मुकुटमणी शोभावा असा संपादक राष्ट्रसंत गाडगे महाराज आहे. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे गाडगे महाराज निरक्षर होते, त्यांनी कधी शिक्षण घेतलं नाही, कोणत्या शाळेमध्ये गेलं नाही, वऱ्हाडी भाषेशिवाय दुसरी भाषा जमत नव्हती. हे जरी खरं असलं तर प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की ते जेव्हा कीर्तन करायला उभं राहत ते म्हणतात की सिंहाला शिकार करताना जंगलात बघाव, तसं गाडगे महाराजांना कीर्तन करताना कीर्तनाच्या मेळ्यामध्ये बघाव तर गाडगे महाराज तुम्हाला कळतील. आणि ते असं म्हणतात की जेव्हा बोलायला उभे राहत गाडगे महाराज आणि त्यांची जी वाणी होती, बोलताना सर्व धर्मशास्त्र कोळून पेलेला एखादा महापंडित सहजपणे जसे उद्गार काढतो तितके सहज उद्गार सगळ्या तत्वज्ञानाला, धार्मिकतेला, विषमतेला टाळून खऱ्या अर्थानं लोक उद्धाराची भाषा गाडगे महाराजांच्या मुखातून बाहेर पडायची. आणि हे कीर्तन करत असताना तुकारामाचे हजारो अभंग जिभेवर जणू काही नाचत होते गाडगे महाराजांचे. बोलता बोलता किती अभंग म्हणायचे. कबीराचे हजारो दोहे पाठ आहेत. रविदासाचं नाव घेतात, कबीराचं घेतात, नामदेवाचं घेतात, जनाबाईचं घेतात. तुकोबाचे अभंग तर मुखोद्गत, गाथा मुखोद्गत आहे गाडगे महाराजांना जरूर. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंना एकदा आश्चर्य वाटलं, अरे कधी वाचलं नाही गाडगे महाराजांनी, त्याला अक्षर कळत नाही. मग हे सगळे कबीर, तुकाराम, नामदेव, रविदास, सेना महाराज, बुद्ध हे कुठली वचनं आहेत? हे कुठून वचनं येतात गाडगे महाराजांच्या मुखामध्ये? साक्षात अभंग बोलणारा तुकाराम जणू माझ्या समोर उभा आहे असं वाटतं गाडगे महाराजाकडे बघून. आणि म्हणून त्यांनी एकदा गाडगे महाराजांना प्रश्न विचारला की बाबा मला तुम्ही सांगा, तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, म्हणजे तुकारामाचे आणि कबीराचे दोहे तुम्हाला कसे पाठ झाले, अभंग कसे पाठ झाले? गाडगे महाराज म्हणाले, गाडगे महाराजांनी काही सांगितलं ते म्हणाले, एकदा मी असेच ऐकले होते कुठंतरी. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, गाडगे महाराजांची स्मरणशक्ती एवढी तीव्र होती की एकदा जर कुठून काही ऐकलं तर कॉम्प्युटरची सॉफ्ट डिस्क जी आहे ती सुद्धा फिकी पडावी असा मेंदू गाडगे महाराजांचा होता. म्हणजे एकदा जर कबीर ऐकला तर आयुष्यभर अख्खा कबीर पाठ आहे. आणि केवळ पाठांतर नाही तर कुठे कुठलं वर्म लागू होतं आणि कुठले मुद्दा कुठं सांगितला पाहिजे हे योग्य क्षणी आठवणारा सत्पुरुष कुणी आहे का? ते होते. किती लोक कळवाळा असावा. आणि तुकारामाचे अभंग तर जिभेवर नाचत होते माझ्या गाडगे बाबाचे. आणि तेव्हा प्रबोधनकाराला सुद्धा आश्चर्य वाटलं की काय एकपाटी माणूस आहे, कशा प्रकारची विधानं, वेदातली वाक्य, तत्वज्ञानातली वाक्य, बुद्धाचं तत्वज्ञान, काय काय सांगतो हा माणूस सोप्या आणि अत्यंत साध्या भाषेमध्ये. याचं आश्चर्य अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. आत्रेने एकदा कीर्तन ऐकलं आणि आत्रेने असं लिहून ठेवलंय, आत्रे म्हणाले की 55 वर्ष माझी गेली आणि 55 वर्षानंतर काल मी गाडगेबाबाचं कीर्तन ऐकलं आणि मला असं वाटलं की आपली अख्खी जिंदगी आत्तापर्यंतची वाया गेली. म्हणजे आत्रेसारख्या माणसाने सुद्धा असं म्हटलेलं आहे. पण गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकून आत्रे काही पुढच्या आयुष्यात सुधारले नाही. जसं 10 वर्ष जरी गोनी दांडेकर गाडगे बाबाबरोबर होते तर उत्तर आयुष्यामध्ये ते RSS मध्ये गेले. तसंच आत्रेचं सुद्धा झालं. गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकलं पण बहुजनांची भाषा त्यांनी नंतरच्या काळात कधी केलेलं ऐकिवात नाही. मामा देशमुखांच्या
प्राचीन इतिहासावरच्या पुस्तकाचा, मध्ययुगीन इतिहासाच्या पुस्तकाचा जेव्हा लढा कोर्टात उभा राहिला तर त्यांच्या विरोधात भूमिका घेतली वीर उत्तमराव मोहिते, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, काशीराव बापू देशमुख, नित्यानंद मोहिते महाराज, ह्या सगळ्यांच्या विरोधात, आमचे केशवराव धोंडगे मराठवाड्यातले, ह्या सगळ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका त्या काळामध्ये आत्रेंनी घेतली आणि पुरोहितशाहीचं, भटी व्यवस्थेचं समर्थन केलं. तो मुद्दा जरी सोडला असो, परंतु त्यांचं सुद्धा हे मत होतं की असा माणूस मी बघितला नाही. बाळासाहेब खेरासारखा माणूस जो मुख्यमंत्री होता, तो गाडगे महाराज दिसले, नुसती सावलीत दिसलं तरी तो पाया पडायचा. जे अचाट काम पुढच्या 52 वर्षामध्ये गाडगे महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केलं, त्याचं वर्णन आमच्या प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं आहे की किती कशा प्रकारची त्यांची निरीक्षण शक्ती होती. तर दुसरं एक त्यांनी निरीक्षण नोंदवून ठेवलेलं आहे की गाडगे महाराज निरक्षर होते, पण त्यांनी नेहमी गळ्यामध्ये एक पुस्तकाची वही अडकवलेली असायची. म्हणजे कोरी वही अडकवलेली होती, त्याला दोरा बांधलेला होता. एखादी स्त्री आपलं नवऱ्याचं मंगळसूत्र जसं गळ्यात घालते तसं एका वहीला दोरा बांधून गाडगे महाराज गळ्यामध्ये अडकवत होते. तर का अडकवत होते त्यांनी लिहून ठेवलंय की एखादा चांगला माणूस, धनी माणूस, सत्पुरुष, चांगला धनवान माणूस जर गाडगे महाराजांना भेटला, तो महाराजांना वाटला की आपल्या कामाचा आहे, तर त्याचा आतापत्ता सगळ्या त्या डायरीमध्ये लिहून घेत होते. आता आपण निरक्षर होते गाडगे महाराज म्हणतो, पण प्रबोधनकार ठाकरे किंवा अनेक अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की गाडगे महाराजांनी इतकं पत्रलेखन केलेलं आहे की महिन्याला किमान 100-500 पत्र गाडगे महाराज लिहित होते लोकांना भारतभरातल्या. आणि हे पत्र ते स्वतः लिहित नव्हते, ते डिक्टेट करायचे. आणि खास पत्र लिहिण्याकरता 2 माणसं ठेवलेली होती ज्यांचं अक्षर चांगलं होतं. ती एक गणपतराव नावाचे होते आणि दुसरं गोनी दांडेकर, काही दिवस महाराजांच्या पत्रव्यवहाराचं काम करत होते. आणि अच्युतराव देशमुख, ते सुद्धा सोबत हे काम करत होते. तर हे पत्रव्यवहार करत होते. गाडगे महाराज सांगायचे त्यांच्या वऱ्हाडी भाषेमध्ये, आणि पत्रलेखकाला चांगल्या सौम्य भाषेत ते भाषांतर करावं लागायचं. आणि गाडगे महाराज इतकं सुवाच्य अक्षर त्यांना लागायचं, अख्ख्या पानामध्ये एक जरी चूक झाली तर ते पत्र फाडायला लावायचे. आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं, अच्युतराव देशमुख असं म्हणायचे की गाडगे महाराज जे गळ्यामध्ये डायरी होती पत्त्यांची, त्याचा वापर कधी करत नव्हते, पण हजारो पत्ते महाराष्ट्रातले हे गाडगे महाराजांना तोंडपाठ होते. कोणाचाही पत्ता सांगायचा तर एका मिनिटात गाडगे महाराज तोंडपाठ सांगत असत. ही कुठली स्मरणशक्ती होती, हा लोक कळवळा होता. आणि म्हणून 52 वर्ष जे काम आव्हाळ एवढं महाराजांनी उभं केलं. 2-3 मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे, पण तत्पूर्वी सत्यशोधक संपादक हे सांगण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले जी सत्यशोधक परंपरा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली, एकीकडे ते राष्ट्रसंत सुद्धा आहेत आणि राष्ट्रसंताच्या बरोबर सत्यशोधक संपादक म्हणून सुद्धा त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. सत्यशोधक संपादकाच्या यादीमध्ये गाडगे महाराजांचं नाव आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गाडगे महाराजांनी सुद्धा एक वृत्तपत्र काढलेलं होतं. ते वृत्तपत्र कधी काढलं, काय काढलं, थोडासा उल्लेख दांडेकरांनी वगैरे केलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकात त्याचा काही उल्लेख आलेला नाही, पण इतर अनेक प्रकारच्या साहित्यामध्ये वाचताना काही मला संदर्भ सापडले. आणि विशेषतः मी जेव्हा नाशिकला गेलो तर नाशिकला मी जे अच्युतराव देशमुखांचा उल्लेख केला, ते वृत्तपत्र काढण्याचं जे प्रयोजन आहे ते आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल. सत्यशोधक संपादक कसे होते तर गाडगे महाराजांनी 1952 साली दिवाळीच्या दिवशी जनता जनार्दन नावाचं वर्तमानपत्र काढलेलं होतं. जनता जनार्दन असं नाव होतं. ते नाशिकमधून पहिल्यांदा प्रकाशित केलं आणि तिथून अखंड महाराजांच्या मृत्यूपर्यंत ते चालू होतं. आणि मग हे वृत्तपत्र काढत असताना ह्या वृत्तपत्र काढण्याच्या पाठीमागे सुद्धा काही परिश्रम आहेत, काही वेगळ्या गोष्टी आहेत. कोण लोक होते गाडगे बाबाच्या पाठीमागे, तर गाडगे महाराज धर्मशाळा बांधल्या, घाट दुरुस्त केले, आश्रमशाळा उभं करण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांनाच जाते. रेसिडेन्शियल स्कूलला आज जरी महत्त्व आलेलं असलं तर निवासी विद्यालय काढून गरिबांच्या मुलांना जेवणाची भोजनासहित शिक्षण देणं हे काम करणारा भारतातला पहिला सत्पुरुष ते राष्ट्रसंत गाडगे महाराजच आहे. ती कन्सेप्ट अनेकांनी नंतर उचलली, पण त्याचा प्रारंभ बिंदू गाडगे महाराज आहेत. आणि गाडगे महाराजांनी ज्या आश्रमशाळा उभा केल्या, ज्या धर्मशाळा उभा केल्या, त्यासाठीच महाराज राबत नव्हते. तर त्या काळामध्ये पंजाबराव देशमुख असतील विदर्भामध्ये, कर्मवीर भाऊराव पाटील असतील इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, असे जे जे लोक शिक्षण आणि याचं काम करत होते, तर त्या संस्था आणि शाळासुद्धा माझ्याच आहेत म्हणून त्या शाळेला सुद्धा गाडगे महाराज नित्य नियमानं भेट देत होते, त्यांना पैसे देत होते, मदत करत होते, भांडीकुंडी पाठवत होते आणि तिथं ऑडिटसुद्धा जाऊन स्वतःहून करत होते. म्हणजे भाऊसाहेबांनी जी शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली, भाऊसाहेबांनी गाडगे महाराजाचं नातं तर एकदम शब्दाच्या पलीकडचं होतं.
गाडगे भाऊसाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वत माणसं, भाऊसाहेब केंद्रात मंत्री जरी झाले तरी इतका सन्मान गाडगे महाराजांना त्यांनी दिला की कधी गाडगे महाराजांना भाऊसाहेब विसरले नाहीत. भाऊसाहेबांनी निर्माण केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये परस्पर गाडगे महाराज जात आणि तिथल्या मुलांना अडीअडचणी विचारत, लागलं तर पैसे देत, भांडे कुंडे दरवर्षी पाठवत आणि सांगत ही शाळा म्हणजे पंजाबराव म्हणजे माझीच शाळा आहे, पंजाबराव माझंच काम करतोय. आणि त्यांनी साताऱ्याला कीर्तन केलं तर साताऱ्याला सांगायचे की भाऊसाहेब विदर्भातला हिरा आहे आणि तो शिक्षण संस्था उभा करतोय आणि खऱ्या अर्थानं शिवाजीचं काम करतोय. म्हणून माझ्या कर्मवीर असणाऱ्या माझ्या भाऊसाहेबाच्या पाठीशी उभं राहा अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनातून गाडगे महाराज सांगायचे. आणि विदर्भामध्ये कर्मवीर वाहराव पाटलाची कीर्ती सांगायची. म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रदेशात गेल्यावर आपल्या प्रदेशात असा काम करणारा कोण माणूस आहे त्याची कीर्ती गायचं काम गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे हजारो लोकांबरोबरचा गाडगे महाराजांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. हा पत्रव्यवहार जरी संकलित केला तर आपल्याला आश्चर्य वाटेल किती गाडगे महाराजांचं वेगळेपण होतं. आता हे जे जनता जनार्दन नावाचं वृत्तपत्र का काढलं गाडगे महाराजांनी, तर त्या काळात गाडगे महाराजांनी बघितलं ज्याला लिहिता येतं त्याला लिहायला लावायचे गाडगे महाराज. अरे बाबा तू पुस्तक लिही. ज्याला शिकवता येतं त्याला मास्तर करून शिक म्हणायचे. ज्याला कीर्तन येतं त्याला सोबत कीर्तनकार म्हणून घ्यायचे. ज्याला साफसफाई येते त्याला आपल्यासोबत ठेवायचे. ज्याच्याकडे जे ऋण आहे, योगदान आहे, जे काम करण्याचं कौशल्य आहे अशाला गाडगे महाराज सोबत घेत होते. महाराजांचं वैशिष्ट्य होतं. आणि हे जे जनता जनार्दन नावाचं 1952ला वृत्तपत्र काढलं गाडगे महाराजांनी, हे खरं सत्यशोधक परंपरेतलं चळवळीतलं होतं. त्यांच्या संपादकाचं जर मी नाव तुम्हाला सांगितलं तर खूप आश्चर्य वाटेल. मग हे वृत्तपत्र कसं निघालं तर शिरसो नावाचं गाव आहे, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. तर अच्युतराव गुलाबराव देशमुख हे तिथले एक कर्ते पुरुष होते. भिकूबाई नावाची एक कर्तबगार जी गुलाबराव आणि भिकूबाई यांचं अपत्य म्हणजे अच्युतराव गुलाबराव देशमुख. तर यांचं शिरसो नावाचं गाव होतं. तर जे भिकूबाईचे पती वारलेले होते गुलाबराव, ती विधवा होती. त्या काळामध्ये हिरपूर नावाचं गाव आहे, त्या गावाला गाडगे महाराजांचं कीर्तन झालं. तर गाडगे महाराजांचं कीर्तन झालं तर भिकूबाई स्वतः बैलगाडी घेऊन, माणसं घेऊन गाडगे महाराजांच्या कीर्तनाला मदत केली, सरपण पुरवलं, तिथल्या जेवणावळीची व्यवस्था केली. गाडगे महाराजांना आश्चर्य वाटले की एक विधवा स्त्री एक येते आणि इथे एवढी आपल्या कीर्तनाला मदत करते, कोण असेल ही. मग त्यांनी माहिती घेतली आणि गाडगे महाराज स्वतः भिकूबाईच्या घरी गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी माहिती घेतली, चौकशी केली. त्यांना असं कळालं की 2 मुलं आहेत भिकूबाईला आणि नवरा मेलेला आहे. आणि गाडगे महाराजांनी भिकूबाईला म्हटलं, भिकूबाई मी आज काही तुला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या म्हणाल्या काय. तिने सांगितलं की तुझा जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव होतं अच्युतराव, तो होता 16 वर्षाचा आणि 10वी पास झालेला होता. ते भिकूबाईला गाडगे महाराज म्हणाले की तुझा जो हा 16 वर्षाचा मोठा मुलगा आहे अच्युत, तो मला दान करून टाक समाजासाठी. तो आता आयुष्यभर माझ्यासोबत राहील, तुझ्या काही घरी तो परत येणार नाही, तुम्ही माझ्या कामाला वापरेल. आणि हा दुसरा जो मुलगा तुझा छोटा भगवंत आहे, तर मी तुला शब्द देतो, हा खूप शिकेल, याला शिकव, हा मोठा होईल आणि हा तुझा प्रपंच चालवेल, परंतु हा मोठा मुलगा मला देऊन टाक. तत्काळ भिकूबाईने अच्युतराव देशमुख हा जो मोठा मुलगा होता तो गाडगे महाराजांना देऊन टाकला. आणि तेव्हापासून 16व्या वर्षी अच्युतराव देशमुख गाडगे महाराजांबरोबर आले. आणि गाडगे महाराजांचा एवढा विश्वास अच्युतराव देशमुखांवर होता की पुढचं सबंध आयुष्य गाडगे महाराजांचं निर्वाण. आणि त्यानंतर 2002 पर्यंत अच्युतराव देशमुख जिवंत होते. पण जेव्हा गाडगे महाराज मिशन स्थापन केलं तर त्याचे सर्व अधिकार अच्युतराव देशमुखांना त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी दिले. आता दुसरे जे भगवंतराव देशमुख होते, गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते कलेक्टर झाले. त्यांना महाराष्ट्रामध्ये BG देशमुख म्हणून ओळखलं जातं. कलेक्टर होऊन रिटायर झाले ते. म्हणजे गाडगे महाराजांचा शब्द खरा ठरला, ते खरे गाडगे महाराज होते. आणि हे अच्युतराव देशमुख खऱ्या अर्थानं जेव्हा नाशिकला 1928ला गाडगे महाराज आले आणि तिथे आल्यानंतर आपण जर आजही नाशिकला गेलात तर नाशिकला एक खूप मोठी धर्मशाळा आहे. तर गाडगे महाराजांच्या नंतर गाडगे महाराज मिशनचं बरंचसं काम हे देशमुख कुटुंब आजही बघतं. मराठा सेवा संघाचा जिजाऊ ब्रिगेड नावाचा कक्ष आहे. तर अच्युतराव देशमुखांना मधुसूदन, अण्णासाहेब, गोपाळराव आणि उत्तमराव अशी मुलं होती. त्यातले जे अण्णासाहेब त्यांची प्रशांत आणि प्रवीण अशी 2 मुलं आहेत. ती सर्वजण मराठा सेवा संघात आहेत. प्रवीण देशमुखांच्या पत्नी शिवमती चारुशिलाताई देशमुख ह्या नाशिक जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करतात. त्यांच्या घरी मी गेलेलो होतो. आणि अच्युतराव देशमुखांच्या ज्या सुनबाई आहेत प्रतिभाताई, त्यांची मी भेट घेतली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जनता जनार्दन नावाच्या वृत्तपत्राचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत.
काही अंक मी जपून ठेवलेले आहेत. तर त्यांना म्हटलं तुम्ही अंक का जपून ठेवले? त्यावर माझ्या सासऱ्याचं नाव होतं म्हणून मी जपून ठेवलं. ते अच्युतराव देशमुखाचं नाव त्याच्यावर होतं. म्हणजे वर्तमानपत्र काय होतं? तर ह्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक होते गाडगे महाराज. म्हणजे बघा, निरक्षर माणूस आहे, त्यांच्या नावाने विद्यापीठ आत्ता झालं, पण 1952 साली स्वतःचं वृत्तपत्र गाडगे महाराजांनी निर्माण केलं. बहुजनांच्या चळवळीला वृत्तपत्राची किती गरज आहे हे अधोरेखित होतं. हे जनता जनार्दन नावाचं वृत्तपत्र काढून पाक्षिक होतं सुरुवातीला. हे त्याचे मुख्य संपादक आहेत गाडगे महाराज आणि त्याचे प्रबंध संपादक आहेत अच्युतराव देशमुख. आणि त्यानंतर संपादकाचं नाव आहे प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रबोधनकार ठाकरे हे गाडगे महाराजांच्या जनता जनार्दन वर्तमानपत्राचे संपादक आहेत. आणि कार्यकारी संपादक आहेत संत कैकाडी बाबा. म्हणजे आता जे शिवराज महाराज जाधव पंढरपूरचे आहेत, ही जी परंपरा चालवणारे त्यांचे पूर्वज म्हणजे कैकाडी बाबा. हे संत कैकाडी बाबा, तनपुरे बाबा हे सुद्धा सहकारी होते गाडगे महाराजांचे. आणि कैकाडी बाबा हे कार्यकारी संपादक आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या मासिकाचा संपादक प्रबोधनकार ठाकरे आहे त्यातून कशा प्रकारचे विचार मांडले गेले असतील. आणि या वर्तमानपत्राच्या नोंदी काही संहिता सापडलेल्या आहेत. नंतरच्या काळामध्ये अनेकांनी वर्णन केलेलं आहे की त्या काळातले जे सत्यशोधक लोक होते त्यात बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणं छापली जायचे, गाडगे महाराजांची भाषणं छापली जायची. एवढंच नाही तर भाऊसाहेबांचा वृत्तांत आणि लेखन छापलं जायचं, कर्मवीर अण्णांची माहिती छापली जायची, महात्मा फुलेंचे अखंड छापले जायचे, तुकारामाचे अभंग छापले जायचे, कबीराचे दोहे छापले जायचे. आणि एकदा तर अशी नोंद आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी नाशिकला जेव्हा कुंभमेळा होता तेव्हा आली सिंहस्थ पर्वणी आणि न्हाव्या भटा झाली धणी अशा प्रकारचा लेख जनता जनार्दनमध्ये लिहिला. तेव्हा महाराष्ट्रावर आगडोंब उसळला की धर्माच्या विरोधात लिखाण जनता जनार्दनमधून आलेलं आहे. गाडगे महाराज, तुम्ही हे प्रबोधनकार ठाकरेला संपादक पदावरून काढून टाका आणि हे बंद करा, हे वर्तमानपत्र धर्मविरोधी आहे. अशा प्रकारचे मोर्चे नाशिकमध्ये निघाले. पण गाडगे महाराज प्रबोधनकाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले. ते म्हणाले, धर्म देव ईश्वर काय मला माहिती आहे, तुम्ही मला सांगू नका. आणि त्यांनी पाठ थोपटली की उद्रेक झाला पाहिजे लोकातून. लोकात जर हालचाल होत नसेल तर आपल्या लिखाणाला काय अर्थ आहे. आणि म्हणून हे होते गाडगे महाराज. आणि म्हणून गाडगे महाराजांनी हे जे अशा प्रकारचं वृत्तपत्र सुरू केलं त्यातून अनेक सत्यशोधक, लेखक, कार्यकर्ते, पदाधिकारी तयार झाले. याचा आपल्याला खरं म्हणजे अभिमान वाटला पाहिजे. म्हणून त्यासाठी हा मुद्दा मी पहिल्यांदा स्पष्ट केला की ते एक महान अशा प्रकारचे सत्यशोधक, संपादक होते. हे पहिल्यांदा आपण नोंदवून घेऊया. 2-3 फक्त मुद्दे यानंतर मी आपल्याला सांगणार आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे गाडगे महाराज हे निसंग होऊन 1ही रुपयाची दमडी न घेता आपल्या घरातून 29व्या वर्षी बाहेर पडले, 52 वर्ष समाजाची सेवा केली आणि सतत कानामध्ये एका कवडी आणि एका कानामध्ये स्त्रीची फुटलेली बांगडी घालून फिरत होते. आणि असा हा भनंग फकीर, त्याची संपत्ती किती होती? संपत्ती ती काही मोजदाद करू शकता का तुम्ही? तुम्हाला आश्चर्य वाटेल, एखाद्या स्वातंत्र्य भारताच्या नंतर भारत सरकारने आयोजित केलेल्या पंचवार्षिक एखाद्या योजनामध्ये जेवढं काम होणार नाही तेवढं 2 पंचवार्षिक योजनातलं काम एका गाडगे महाराजांनी या महाराष्ट्रात उभं केलेलं आहे. ठाकरेंनी असं लिहून ठेवलेलं आहे की ते असं म्हणतात की गाडगे महाराजांनी काम जे महाराष्ट्रामध्ये उभं केलं त्याचं जर आपल्याला साधं आणि सोपं उदाहरण द्यायचं असेल तर त्यांनी फक्त 10 ते 12 वर्षाचा हिशोब दिलेला आहे. की गाडगे महाराजांनी विविध धर्मशाळा बांधल्या त्याचा हिशोब दिलेला आहे. मग या धर्मशाळा बांधल्या तर आपल्याला माहिती आहे 1920 साली चोखामेळा धर्मशाळा पंढरपुरात बांधली. आता चोखामेळा धर्मशाळा बांधली तर 1920 साली ही धर्मशाळा बांधण्यासाठी 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि गाडगे महाराजांचं वैशिष्ट्य होतं, पै न पैचा हिशोब ते लिहून ठेवायचे आणि 1 रुपया कवटीला ठेवत नव्हते, कन्वर्टीला ठेवत नव्हते. त्यांची एक पद्धत होती की एखाद्याला बाबाचं कीर्तन आवडलं, काम आवडलं तर तो म्हणायचा, बाबा माझ्याकडे काही पैसे आहेत, मी तुम्हाला मदत करणार आहे. तर गाडगे बाबा म्हणायचे, सोबतच्या माणसाला म्हणायचं नाव डायरेक्ट टिपून घे, पत्ता डायरेक्ट टिपून घे. तो म्हणायचा, तो काय करायचा की ती रक्कम, सोनं, नाणं जे काय असेल ते बाबांच्या हातात द्यायचं. गाडगे महाराज त्याला हात लावायचे, म्हणायचे त्याच माणसाला परत द्यायचे, म्हणजे तुझ्याजवळच ठेव. तो आश्चर्यचकित व्हायचा, म्हटलं मी तुम्हाला बाबा दिले, मला कशाला परत देता? गाडगे महाराज म्हणायचे की हे तुझ्याजवळच ठेव, जेव्हा लागेल तेव्हा मी तुला सांगेन. आणि असं करून लोकांकडेच पैसे ठेवले त्यांनी. आणि ज्या ज्या वेळेस गाडगे महाराजांना काम पडेल तर बरोबर सांगायचे अच्युतराव देशमुखांना
की तुम्ही या माणसाला आपण सांगितले तिथून हे पैसे आणा आणि आपल्याला या धर्मशाळेला लागणार आहे, असा सचोटीने व्यवहार केला. तर 10 वर्षाचा फक्त हिशोब दिलेला आहे बांधकामाचा. त्यात ठाकरे असं म्हणतात की 2 कोटी रुपयाची कामं केली. म्हणजे 1920 ते 28च्या काळामध्ये 2 कोटी रुपयाचं बांधकाम जर गाडगे महाराजांनी केलं असेल तर 1 रुपयाला त्या काळात किती मूल्य होतं याचा तुम्ही विचार करा. आज 50,000 तोळ सोनं आहे, तेव्हा 1.5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये अशा प्रकारचे सोन्याच्या तोळ्याचे भाव होते. तसा हिशोब केला तर किती अचाट संपत्ती गाडगे महाराजांनी समाजातून जमा केली आणि समाजासाठीच खर्च केली. म्हणजे 1920ला धर्मशाळा बांधली, पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना चोखामेळा धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश काळामध्ये मजूर मंत्री असताना त्यांना दानपत्र करून देऊन टाकली बाबासाहेबांना 41 साली. आणि बाबासाहेबाला गाडगे महाराज म्हणतात की भीमराव, अरे अगोदर भेटला असता तर सगळ्या आश्रमशाळाच बांधल्या असते, मी धर्मशाळा कशाला बांधल्या असते. कारण आज शिक्षणाची समाजाला गरज आहे आणि बहुजन समाजातल्या दीनदलितांच्या लेकरांना शिकवण्यासाठी शाळाशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे. आणि म्हणून हे गाडगे महाराजांचं तत्त्वज्ञान होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना धर्मशाळा दान करून टाकली. म्हणजे जिथे जिथे ज्याची ज्याची गरज असेल निस्पृहपणे आपल्या जवळ त्यांनी काही ठेवलेलं नाही. त्यांना विचारलं गेलं एकदा की बाबा, एका कानात बांगडीन एका कानात तुम्ही कवडी का घातलेली आहे. तेव्हा गाडगे महाराज म्हणाले, मी काही तत्ववेत्ता नाही, पण माझ्या माईला लहानपणी मला मारताना मी जेव्हा रडाय बोंबलायला लागलो तर तेव्हा शेजारची बाई येऊन माझ्या माईला म्हणाली की कशाला लेकराला मारते. तर तेव्हा माझी माय म्हणाली, माणसाचं आयुष्य काय कवडी मोलच आहे की. गाडगे महाराज म्हणाले, तो शब्द माझ्या मस्तकात कायम बसला की माणसाचं जीवन कवडी मोल आहे. म्हणजे माणसाच्या जीवनाला किंमत नाही. ही किंमत केव्हा तयार होते? ही किंमत तुम्ही जेव्हा लोकसेवा करता, जनसेवा करता, तेव्हा ही किंमत उभी राहते आणि तुमचं मूल्य ठरतं. महापुरुष आपल्यासारखेच जन्माला येतात, परंतु त्यांचं मूल्य केव्हा ठरतं? शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब, अहिल्याबाई, फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी, भाऊसाहेब, नामदेव महाराज, रविदास महाराज, ही जी सगळी परंपरा आपल्या देशात आहे, ही आपल्यासारखी सगळी आईबापाच्या पोटी जन्माला आली, पण जीवन कवडी समान मानलं म्हणून ती महापुरुष झाली आणि अख्खं जग त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं. कसलं तत्वज्ञान आहे गाडगे महाराजांचं. आणि बांगडी कशासाठी? तर हे जीवन क्षण भंगूर आहे, कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो. या 2 गोष्टी माझ्या कायम स्मरणात राहाव्या म्हणून ह्या 2 गोष्टी मी जवळ बाळगत असतो. आपल्याला कल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराज, भोसले कुळात सुद्धा परंपरा होती की कवड्याची माळ महाराज गळ्यात घालत असत. कवड्याची माळ कधीच दूर सारली नाही शिवाजी महाराजांनी, ती नंतर संभाजीराजांनी घातली आणि ती आज सुद्धा शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या कुटुंबामध्ये ही माळ कवड्यांची पूजेला ठेवलेली आहे. याचा अर्थ तोच आहे की आपलं जीवन हे कवडी मोल आहे, हे समाजाकरता अर्पण केलं पाहिजे. आपण म्हणजे निमित्त मात्र आहोत आणि आपण या स्वराज्याचे सेवक आहोत. ही किती नम्र भावना आहे. याचा संबंध शिवाजी छत्रपतींच्या संबंधाशी सुद्धा गाडगे महाराजांचा जुळतो आणि तत्वज्ञानामध्ये बुद्धाशी सुद्धा जुळतो. म्हणजे किती जुनी परंपरा आहे. भक्ती परंपरेमध्ये नामदेवापासून तुकारामाबरोबर गाडगे महाराजांचे विचार जुळतात. म्हणजे हा किती मोठा तत्व अभ्यासक आणि चिंतनशील महानायक, युगनायक आहे आपल्या लक्षामध्ये आला असेल. त्या पद्धतीचा विचार या माध्यमातून आपण समजून घेतला पाहिजे. या त्यांच्या 80 वर्षाच्या कालखंडामध्ये गाडगे महाराजांनी ज्या अचाट गोष्टी महाराष्ट्रामध्ये केल्या, ज्या काही लोकशिक्षणाचं, लोक उद्धाराचं काम केलं, त्याचं आपण वर्णनसुद्धा एखाद्या व्याख्यानामध्ये करू शकत नाही. एवढी दिगंत अशा प्रकारची कीर्ती आहे. अनेक लोकांना मदत करून त्या पद्धतीचे वर्तनव्यवहार त्यांनी केले. मी जेव्हा नाशिक धर्मशाळेमध्ये गेलो, ही 28-29ला बांधलेली धर्मशाळा आहे. गाडगे महाराजांना ही जागा देणारा माणूस होता एक ब्रिटिश कलेक्टर, त्याचं नाव आहे पेरी. पेरी नावाचा कलेक्टर होता आणि गाडगे महाराज त्या काळात एवढे लोकप्रिय होते. तो पेरी असं म्हणतो की मला गाडगे महाराजामध्ये येशू ख्रिस्त दिसतो. म्हणजे तुम्ही विचार करा, तिथे एक नोंदवही ठेवलेली आहे नाशिकच्या धर्मशाळेमध्ये आणि त्या शाळेला भेट देऊन ज्यांनी ज्यांनी गाडगे महाराजांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे, 10-15 तर ब्रिटिश अधिकारी आहेत, ब्रिटिश न्यायाधीश आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत. ते असं म्हणतात की आम्ही येशू बघितला नाही, पण गाडगे महाराजांकडे बघितलं की येशू ख्रिस्ताची आम्हाला आठवण होते. म्हणजे तुम्ही विचार करा किती उदात्त काम गाडगे महाराज त्या काळात करत असतील. आणि ही सगळी जागा पेरी नावाच्या कलेक्टरने त्या काळात नाशिकची धर्मशाळेची गाडगे महाराजांना दिली. आणि जेव्हा प्रत्यक्ष गाडगे महाराजांचं काम सुरू झालं तर हा पेरी एका दिवशी भेट द्यायला आला, काय चाललंय गाडगे महाराजांचं म्हणून. आणि त्यांनी बघितलं तर गाडगे महाराज त्या ठिकाणी काम करत उभे होते. ते म्हणाले, महाराज काही अडचण आहे का, मी काय तुमची सेवा करू शकतो का. तर गाडगे महाराज म्हणाले की आम्ही लोकसेवेचं काम करतो, आम्ही काही लोकांकडून एक पैसा इथल्या जागेसाठी घेत नाही, हे लोक उद्धाराचं काम आहे.
पण सरकारचा 100 रुपये टॅक्स या जागेवर आहे. तर पेरी असं म्हणाला, बाबा ह्या जागेचा आजपासून टॅक्स माफ. आणि ब्रिटिश शासन गेलं, पण तीच नियमावली माझ्या गाडगे महाराजाच्या संस्थेला लागू आहे, त्याला कुठलाही टॅक्स नाही. म्हणजे ब्रिटिशांकडे दृष्टी होती गाडगे महाराजांना ओळखायची. किती हा युगपुरुष होता, किती मोठा तत्ववेता होता, ज्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये तुकारामाचं तत्त्वज्ञान, बुद्धाचं तत्त्वज्ञान आपल्या कृती उक्तीतून खऱ्या अर्थानं निर्माण केलं. हे गाडगे महाराजांचं वेगळेपण आहे. ते या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जो काही विचार आहे, हा विचार हा जन उद्धाराचा विचार आहे. खऱ्या अर्थानं ते दिनोद्धारक बहुजन महापुरुष आहेत आणि त्यामुळे त्यांचा विचार आपण खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये, दारामध्ये आपण राबवला पाहिजे. जिवंतपणीसुद्धा अनेक दंतकथा गाडगे महाराजांच्या तयार झाल्या होत्या. आपल्या जीवनामध्ये त्यांनी व्यक्तिगत सुखासाठी कोणतंही काम केलं नाही. आपल्या मुलाबाळाला, संसाराचा त्यांनी त्याग केला. हा का केला मला अजूनपर्यंत सुटलेलं कोडा आहे. त्यानंतर जेव्हा ते घरातून बाहेर पडले, त्यानंतर कधी आपल्या कुटुंबाकडे, मुलाबाळाकडे बघितलं नाही. सर्व संपत्ती जमा केली. त्या संपत्तीचा 10 पैशाचाही उपभोग गाडगे महाराजांनी घेतला नाही. असंख्य धर्मशाळा पहाडा एवढं काम उभं केलं, पण धर्मशाळेतलं अन्न कधी खाल्लं नाही. त्या धर्मशाळेत कधी झोपले नाहीत. गोरगरिबांच्या लेकरांना धर्मशाळेत घोंगडीची ऊब देऊन उघड्या रानावर जाऊन दगडाला उशी ठेवून झोपणारा हा माणूस होता. आणि आयुष्यभर लोकांच्या घरून अन्न मागून गाडगे महाराजांनी खाल्लं. गाडगे महाराजांकडे एक गाडग्याचं खापर होतं आणि एक काठी होती हातामध्ये. याच्या पलीकडे गाडगे महाराजांकडे काही नव्हतं. एकदा वर्ध्यामध्ये महात्मा गांधी आणि गाडगे महाराजांची भेट झाली. गाडगे महाराज आणि गांधीची भेट झाली. गाडगे महाराजाचं नाव गांधी ऐकून होते. ते स्वतःला बॅरिस्टर, विद्वान वगैरे समजत होते. गाडगे महाराज आणि गांधी समोरासमोर गेल्यावर गाडगे महाराजांनी प्रश्न विचारला की बाबा तुम्हारे पास कितनी संपत्ती है? तेव्हा गाडगे महाराज म्हणाले, मेरी संपत्ती क्या है, माझ्याजवळ फक्त हे एक फुटकं गाडगं आणि अंगातला अंगरकान, एक हातातली काठी, आणि मेल्यानंतर हे सुद्धा समाजाला जाईल. म्हणलं माझं काहीच नाही. हे सगळं बघितल्यावर, ज्या पद्धतीचं वर्णन गांधींनी ऐकलेलं होतं, हे सगळं गाडगे महाराजांच्या मुखातून ऐकल्यावर गांधी म्हणाले कि मैंने आज तक आपने जैसा निर्मोही संत पूरे विश्व में नहीं देखा. आणि गांधी स्वतः गाडगे महाराजांच्या चरणावर नतमस्तक झालेले आहे की तुमचे मला आशीर्वाद द्या. हे गाडगे महाराजांचं वेगळेपण आहे. तुम्ही विचार करा कशा प्रकारची गाडगे महाराजांची संकल्पना आहे. हे गाडगे महाराजांचं योगदान आहे. आणि म्हणून हे मोठेपण होतं गाडगे महाराजांचं. अख्ख्या आयुष्यामध्ये एवढा पैसा उभा केला, पण कधीच त्याने तो पैसा स्वखर्चासाठी, स्वतःच्या हितासाठी कधीच वापरला नाही. मनोज तायडेने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गाडगे महाराज म्हणजे काय आहेत, तर बुद्धाची अहिंसा, ख्रिस्ताची करुणा आणि कृष्णाचा कर्मवाद म्हणजे गाडगे महाराज आहेत. तर मला असं वाटतं की बुद्ध आणि ख्रिस्ताचं बरोबर आहे, पण कृष्णाच्या कर्मवादाच्या पुढचा सुद्धा कर्मवाद गाडगे महाराजांचा होता. कृष्ण भगवंत देव जरी होते असं आपण मानलं तरी सुद्धा कृष्णाला संसार होता. कृष्णाने सगळी तजवीज केली होती. कृष्ण राजपुरुष होता, परंतु माझ्या गाडगे महाराजांनी आपल्या कुटुंबासाठी 1 रुपया पै खर्च केल्याची सुद्धा नोंद नाही. आणि म्हणून हे गाडगे महाराजांचं वेगळेपण आहे. गाडगे महाराजांचं या महाराष्ट्र सरकारला, नव्हे भारत सरकारलाच एक विनंती या आपल्या माध्यमातून मी आपल्याला करू इच्छितो की अनेक लोक मृत्यूपत्र लिहितात. म्हणजे किती संपत्ती होती आपण गाडगे महाराजांनी उभी केलेली कल्पना करू शकत नाही. परंतु निष्प्रहता काय असावी त्याचं एकमेव अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. म्हणजे गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. गाडगे बाबांनी गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. करोडो रुपयाची संपत्ती जमवली. लोक उद्धारासाठी खर्च केली. आश्रमशाळा, धर्मशाळा बांधल्या. गरिबांना मदत केली. आरोग्य सेवा केली. लोक असं म्हणायचे की गाडगे महाराजाला रिद्धी प्राप्त आहे आणि त्यांच्या गाडग्यामध्ये एवढा चमत्कार आहे की पाण्याच्या हिरीवर गाडगं झापलं आणि काढलं की ती विहीर तुपाची होऊन जाते, मडकं तुपाचं होऊन जातं. त्यांच्या खराट्यात, त्यांच्या गाडग्यातून हजारो रुपये बाहेर पडतात. चांदी सोन्याचे शिक्के बाहेर पडतात. गाडगे महाराजांचे केस चांदीचे आहेत असं गोनी दांडेकरने लिहून ठेवलेलं. लोक असं म्हणायचे त्या काळामध्ये की त्यांचे केस वाढतच नाही. गाडगे महाराजाच्या अंगाचा सुगंध येतो. गाडगे महाराज गुप्त होतात आणि एका रात्री 10 ठिकाणी कीर्तन करतात. म्हणजे किती झपाटल्यासारखं गाडगे महाराजांनी काम केलं असेल याचा तुम्ही विचार करा. ह्या दंतकथा त्यांच्या कृतीतून तयार झाल्या होत्या. ज्या झपाटलेपणानं गाडगे महाराज काम करत होते, कुठलीही वाहनं नसताना, संसाधनं नसताना इतकी संपत्ती जमवणे, इतक्या लोकांशी संबंध ठेवणे आणि दरारा काय असतो तो गाडगे महाराजांकडून शिकावा. ही सगळी संपत्ती उभी केली आणि गाडगे महाराजांचं एक मृत्यूपत्र उपलब्ध आहे. म्हणजे
या देशामध्ये जेवढ्या सामाजिक संस्था उभ्या राहतील, धर्मादाय संस्था उभ्या राहतील, त्यांच्यासाठी भारत सरकारने खरं म्हणजे कायदा करण्याची गरज आहे. हे जे मृत्यूपत्र गाडगे महाराजांनी मृत्यूपूर्वी तयार केलेलं आहे, तर त्यात त्यांनी गाडगे महाराजांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती कर्मयोगाच्या पुढचा हा कर्मयोगी होता. कृष्णाच्या पुढचाही कर्मवाद म्हणजे गाडगे बाबा होते. त्याचं कारण त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं एक मृत्यूपत्र तुम्हाला माहिती आहे, त्यात त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि माझ्या प्रेतावर सुद्धा भटब्राह्मणाची सावली पडू देऊ नका, कारण ह्या लोकांनी आमच्या बहुजन समाजाला अतोनात छळ केलेला आहे, अशा प्रकारचे उद्गार ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या मृत्यूपत्रात काढलेले. ते वाचनीय आहे. त्यातल्या त्यात गाडगे महाराजांचं मृत्यूपत्र हे दुर्लक्षित आहे. म्हणून हे गाडगे महाराजांचं मृत्यूपत्र आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, या संस्थेत खुद गाडगे बाबा, त्यांचे वारसवंशीय, नातेगोतेवाले यांच्या सुतळीच्या तोड्यावरही कसला हक्क नाही. कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे. सदावर्तातही त्यांना अन्न घेण्याचा, येथे वस्ती करण्याचा हक्क नाही. सांगा असं कुठं मृत्यूपत्र असतं का? आणि हाताचा अंगठा त्याच्यावर उमटवलेला आहे गाडगे महाराजांनी. अंगठा उमटवलेला त्या मृत्यूपत्रावर. सांगितलं की माझ्या कोणाच वंशजाचा मी कोणाला शिष्य केलं नाही आणि कोणाचेच हक्क माझ्या कुटुंबियाचे या संस्थेत राहणार नाहीत. आणि माझ्या नाव सांगून माझे नाते गोतेवाले मुलं बाळ जरी इथं आले तरी त्यांना फुकट अन्न देऊ नका. कसलं धाडस लागतं हे सांगायला. आणि म्हणून जी धर्मादाय संस्था भारतामध्ये रजिस्ट्रार होईल, त्या प्रत्येक रजिस्ट्रार होणाऱ्या सर्टिफिकेटवर हे गाडगे बाबांचं जे मृत्यूपत्र आहे हे ठळक अक्षरात छापलं गेलं पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या लोकांना अक्कल येईल की असाही सत्पुरुष भारतामध्ये होऊन गेला. धर्मादाय काम म्हणजे काय असतं ते खरं गाडगे महाराजापासून शिकलं पाहिजे. म्हणून ही परंपरा आज पुढं आली पाहिजे असं मला वाटतं. गाडगे महाराजांची विचारदृष्टी किती काळाच्या पुढं होती त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहिती आहे, नथुराम गोडसेने महात्मा गांधीचा खून केला. हा ब्राह्मण होता. नथुराम गोडसेने खून गांधींचा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला, भारतात उद्रेक झाला. अनेक प्रकारचे लोक आंदोलन करायला लागले, रोष समाजामध्ये निर्माण झाला. तेव्हा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. तर बाळासाहेब खेरांनी जेव्हा गांधींचा खून झाला त्यानंतर बाळासाहेब खेर पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी शनिवारवाड्याच्या समोर 4 फेब्रुवारी 1948 रोजी एक सभा घेतली खेरांनी. आणि त्या सभेमध्ये त्यांनी असं भाषण केलं मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब खेरांनी. ते म्हणाले की ब्राह्मणांनो घाबरू नका, कारण मी तुमचं शेवटपर्यंत रक्षण करणार आहे. माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुम्हाला संरक्षण देईल. अशा प्रकारच्या आशयाचं भाषण त्या काळात बाळासाहेब खेरांनी शनिवारवाड्यासमोर 4 फेब्रुवारी 1948ला केलं. हे पेपरला छापून आल्यावर 3-4 दिवशी साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी बाळासाहेब खेरांना उत्तर दिलं. कर्मवीर अण्णा साताऱ्यातल्या भाषणात म्हणाले, बाळासाहेब खेर साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला आमची विनंती आहे की जातवाद महाराष्ट्रात वाढवू नका. गांधी महात्मा होता आणि गांधीला मारणारा कोणत्या जातीचा आहे माहीत नाही, पण तो देशाचा सुद्धा शत्रू होता. आणि म्हणून कृपा करून तुमच्या अंगात किती रक्त निघणार आहे? तुमच्या अंगात 2 ते 3 लिटर रक्त असेल. हे किती रक्त ब्राह्मणांना, किती लोकांना वाचवणार आहे? बहुजन समाजातली माणसं ही ब्राह्मणाला वाचवतात, त्यांच्या हत्या करत नाहीत, असाच इतिहास आहे. म्हणून तुम्ही जातवाद महाराष्ट्रात पसरू नका, असं भाषण कर्मवीर अण्णांनी साताऱ्यात केलं. एका माणसाने जाऊन बाळासाहेब खेरांना सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्यात बोलले की तुमची हत्या कराय आणि तुमच्या अंगातलं रक्त काढणार आहे. आता बाळासाहेब खेरांनी काय केलं, लगेच हत्यार उपसलं आणि कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेला जी ग्रँट होती त्या काळात सरकारची ती बंद केली. आणि म्हणाले, शिकव, कसा शिकवतो लेकराला, मला एवढं बोलतो तर तू. आता ग्रँट बंद केली, शाळा कशा चालवायच्या? हजारो मुलं अण्णांकडे होती. तर गाडगे महाराजांचं वेगळं पण यामध्ये आहे. तुम्हाला वाटलं असेल की गाडगे महाराजांनी याचा काय संबंध आहे, तर इथेच गाडगे महाराजांचा समज आहे. कर्मयोगी काय असतो ते गाडगे महाराजांकडून शिका. जेव्हा गाडगे महाराजाला अमरावतीला समजलं असताना की बाळासाहेब खेराने कर्मवीरांच्या शाळेची ग्रँट बंद केली, तर गाडगे महाराजांनी काय कृती केली? कोरडं भाषण केलं नाही. गाडगे महाराज साताऱ्याला गेले आणि 28 नोव्हेंबर 1948 महात्मा ज्योतिराव फुल्यांचा स्मृतिदिन, त्या दिवशी साताऱ्यामध्ये सभा घेतली गाडगे महाराजांनी. आणि त्या काळामध्ये 1 लाखाची थैली कर्मवीर भाऊराव पाटलाला दिली सभेमध्ये, भरल्या सभेत. आणि गाडगे महाराज म्हणतात, भाऊराव घाबरू नकोस, अरे हा गाडगे बाबा तुझ्या पाठीशी आहे, लाखो मुलांना शिकव, लागेल तेवढा पैसा पुरवायला मी तयार आहे.
हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे गाडगे महाराज होते त्या काळातले. पैसा समाजातून उभा करायचा आणि लोककल्याणासाठी खर्च करायचा, त्याचं सर्वोच्च प्रतीक आणि उदाहरण म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. कर्मवीर अण्णाला म्हणाले, कर्मवीर घाबरू नकोस, लेकरा बाळाचं शिक्षण देणारा माणूस आहेस आणि म्हणून मी पैसा तुला कमी पडू देणार नाही, घाबरू नकोस. एवढंच केलं नाही गाडगे महाराजांनी. गाडगे महाराज तडक साताऱ्याहून निघाले आणि दरारा काय असतो बघा, स्वतःच्या नैतिकतेचा त्याचं उदाहरण गाडगे महाराज आहेत. तिथून निघाले, पुण्याला आले आणि पुण्याला काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसची बैठक सुरू होती, मुख्यमंत्र्याची बाळासाहेब खेराची, पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये. तिथे गाडगे महाराज आले आणि कोणी त्यांना आत जाऊ देईना वेश बघून, अडवलं लोकांनी. बाळासाहेब खेर तिथे बैठक करत होते. गाडगे महाराजांनी शिपायाला सांगितलं, तू जाऊन एवढंच बाळासाहेबाला सांग की गाडगे महाराज आलेत. तर कुणीतरी जाऊन सांगितलं. बाळासाहेब खेर बैठक सोडून धावत धावत आले, दंडवत घातलं गाडगे महाराजांच्या पायावर आणि म्हणाले, बाबा काय कृपा, माझ्यावर काय अवकृपा केलीत, मी तुमच्या दर्शनाला आलो असतो, माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही. तेव्हा गाडगे महाराज म्हणाले, हे बघ, ती कर्मवीर अण्णाच्या शाळेची ग्रँट का बंद केली? अरे तो लेकरा बाळाला शिकवतो, म्हशीची शेपट हाकणाऱ्याच्या हातामध्ये ज्ञानाचं अस्त्र माझ्या कर्मवीरांनी दिलेला आहे, तो तुझा कसला वैरी, आणि बघ काही करता आलं तर. एवढं बोलले आणि तिरासारखे गाडगे महाराज निघून गेले. गाडगे महाराज पुण्याच्या बाहेर पडण्याच्या आत अण्णाची ग्रँट सुरू झाली. हा दरारा होता गाडगे महाराजांचा. पण नैतिकता काय असावी आणि ती नैतिकता कुठे वापरावी हे गाडगे महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. एवढं मोठं गाडगे महाराजांचं महत्त्व आहे. जसं गाडगे महाराजांनी वर्तपत्र जसं काढलं, तसं तुकाराम महाराजांची गाथा छापण्याचं श्रेय अलेक्झांडर ग्रँट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला जातं. ह्या अलेक्झांडर ग्रँटने 24,000 रुपये त्या काळामध्ये, म्हणजे 1869ला पहिली गाथा छापली गेली. आणि त्या काळात तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1869 साली 24,000 रुपयाची मदत ब्रिटिश सरकारने केलेली आहे तुकाराम गाथा छापायला. आणि अलेक्झांडर ग्रँट नावाच्या माणसाने त्यासाठी, ब्रिटिश माणसाने जेव्हा तिथे कलेक्टर होता त्यांनी मदत केली. ही पहिल्यांदा पांडुरंगी गाथा त्याला म्हणतात तुकारामाची. आणि आता जी महाराष्ट्र शासनाची गाथा आहे ती 1955ला छापली गेली. ती आज आपण वाचतो, उपलब्ध झाली. ती कुणामुळे झाली तर ती त्याचं सर्व श्रेय हे राष्ट्रसंत गाडगे महाराजांना जातं, हे किती जणांना माहिती आहे. कारण बाळासाहेब खेरांचा प्रभाव होता गाडगे महाराजावर, गाडगे महाराजांचा प्रभाव होता बाळासाहेब खेरावर. आणि देहूला धर्मशाळेचं बांधकाम करत होते गाडगे महाराज. तर बाळासाहेब खेर भेटायला आले. ते म्हणाले की महाराज मी काय सेवा करू. तेव्हा गाडगे बाबा म्हणाले, मला काही पैशाची कमी नाही आहे, मला पैसे देऊ नको. आता तुला करायचं काम आहे ना, फक्त एक काम कर, अत्यंत स्वस्तामध्ये माझ्या तुकोबाची गाथा प्रत्येक गावात गेली पाहिजे याची तजवीज कर. तो आदेश शिरसावंद मानला बाळासाहेब खेरांनी. आणि 1955 साली पूम लाड, पुरुषोत्तम मंगेश लाड नावाचे जे विद्वान कलेक्टर होते त्या काळामध्ये, सनदी अधिकारी होते, त्यांना खऱ्या अर्थाने या गाथेच्या संपादनाची जबाबदारी दिली. आणि 1955 साली महाराष्ट्रातली गाथा ही महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा प्रकाशित केली सरकारी खर्चातून. ती आज आपल्याला उपलब्ध झाली. म्हणजे काय दृष्टी होती गाडगे महाराजांची याहून तुम्हाला कळेल. हे वेगळे पण राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं आहे, ते आपल्याला कळावं, ही या पाठीमागची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. आणि म्हणून गाडगे महाराज केवळ स्वच्छतेपुरते आपण मर्यादित करू नये. ते एक महापुरुष होते, सत्यशोधक, संपादक होते. हजारो लोकांबरोबर त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, त्यातला सगळा मायना त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. शिक्षण संस्थांना मदत केलेली आहे. मठ मंदिर बांधण्याच्या भानगडीत गाडगे महाराज कधी पडले नाहीत. एकाही मंदिरात ते कधी गेले नाहीत, एकाही देवाचं कधी दर्शन घेतलं नाही. खऱ्या अर्थानं जे का रंजले गांजले ही जी तुकोबाच्या देवत्वाची भूमिका होती, तो जगणारा सत्पुरुष म्हणजे गाडगे महाराज आहे. हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. एवढंच सांगतो. आणि गाडगे महाराजांचा जो हा माझा प्रतिपाद्य विषय आहे ते या ठिकाणी मी थांबवतो. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. गाडगे महाराज यांचं जे कीर्तन आहे, हे कीर्तन जे आहे गाडगे महाराजांचं शेवटचं कीर्तन आहे. ह्या कीर्तनामध्ये समारोप करताना गाडगे महाराजांनी असं म्हटलेलं आहे. गाडगे महाराज म्हणतात, कीर्तन आटोपलं, मी बोलता बोलता चुकलो असीन तर माझ्या चुकीची क्षमा करा. बोलणारा चुकते, त्याचे बोल त्याला दिसत नाही, दुसऱ्या माणसाला सापडतात. नवरा आला बाहेरून, घरात रडत होतं मूल. नवरा म्हणे बायकोला, त्याला पास त्याला पास. बायको म्हणे गडबड करू नका, पीत नाही. नवरा गप बसला. पुन्हा मूल रडून उठलं. नवरा तापला आणि म्हणाला, अरे तुले मगापासून सांगितलं, बहिरी आहे का ग तू, त्याला पास. बायको म्हणाली, पीत नाही. नवरा म्हणाला, त्याचा बाप पिईल. चुकला असेल तर क्षमा करा. बोलणारा चुकत असते बापू, मी अन्यायी आहो, माझ्या अन्यायाला माफी द्या. कीर्तन आटपलं. हे शेवटचं माझ्या गाडगे बाबाचं कीर्तन आहे.
आणि तीच भूमिका, आपली नम्र भूमिका सर्वांची असली पाहिजे. ह्या भूमिकेचा विचार घेऊन पुढे जात असताना बुद्ध, ख्रिस्त आणि तुकोबा, नामदेव, कबीर, रविदास ह्या सगळ्या महापुरुषांचा चालता बोलता वारसदार म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. ते एक महान लेखक होते, सत्यशोधक संपादक होते. तुकारामाची गाथा आम्हाला गाडगे महाराजांमुळे मिळाली. अनेक शिक्षण संस्था महाराष्ट्रातल्या उभ्या राहिल्या. पंजाबराव असतील, महर्षी शिंदे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, त्या काळामध्ये ज्याला ज्याला संकट आलं त्याच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहणारा हा युगपुरुष होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांना वंदन करतो आणि आपलेही आभार मानतो आणि माझं भाषण थांबवतो. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे गाडगे महाराजांच्या विषयावरचं माझं भाषण या ठिकाणी संपलेलं आहे. आदरणीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब हे आजच्या गेली 10 दिवस हे जे आपलं संत विचार पर्व सुरू आहे, खरं म्हणजे याचा समारोप खेडेकर साहेब करणार होते. परंतु एक खूप वाईट खरं म्हणजे घटना घडली. 7 आणि 9 जुलै 2020 रोजी खेडेकर साहेबांचे व्याही बाळासाहेब धाडवे पाटील हे 7 जुलैला आणि संदेशराव धाडवे पाटील हे 9 जुलैला ह्या 2 व्याह्यांचं साहेबांच्या अचानक निधन झालं. त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी आज समारोपाला उपस्थित राहू शकणार नाहीत. ह्या दोघांनाही मी सर्वांच्या वतीने शिवांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियाचं दुःख कमी हो अशी सद्भावना व्यक्त करतो. त्याचबरोबर साहेबांचं आणि माझं रात्री बोलणं झालं. खेडेकर साहेबांनी सांगितलं की समारोप काही मी आज माझ्या मनस्थिती नाही, मी करणार नाही, तर पुणे एखाद्या दिवशी येऊन मी सविस्तर बोलेल. परंतु समारोपाचे काही सूचना आणि काही मुद्दे साहेबांनी पाठवले. त्या मुद्द्यांचा आधार घेऊन साहेबांच्या वतीनेच मी एक 10-20 मिनटं समारोपाचं भाषण मी आज आपल्यासमोर साहेबांच्या आज्ञेनं करणार आहे. माझं पहिलं व्याख्यान गाडगे महाराजांच्या विषयावर या ठिकाणी संपलेलं आहे. साहेबांच्या सूचनेनुसार समारोपीय जे काही ह्या संत विचार पर्वाचं मार्गदर्शन साहेब करणार होते, त्यांच्याऐवजी त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी सुचवलेल्या मुद्द्यानुसार आज मी आपल्यासमोर करणार आहे. आपण ते गोड मानून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मराठा सेवा संघाने नेहमीच महाराष्ट्राला प्रबोधनाचा विचार दिला. हा विचार देत असताना 32 कक्षाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाचं काम सुरू आहे. प्रबोधन पर्व मराठा सेवा संघाने मागच्या महिन्यामध्ये राबवलं. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 3.5 ते 4.5 लाख व्ह्यूवर्स मराठा सेवा संघाच्या विचार पर्वाला होते. जगभर सगळ्या वक्त्यांची व्याख्यानं बघितली गेली आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष लोकांना जगण्याचा आधार देणारा, विचार देणारा एक कक्ष, एक मराठा सेवा संघ म्हणून अशी जगामध्ये मराठा सेवा संघाची ओळख निर्माण झाली. आषाढी वारी जी विठ्ठलाची होती यावर्षी होऊ शकली नाही लॉकडाऊनमुळे. या पार्श्वभूमीवर नामदेव तुकाराम वारकरी परिषद हा जो मराठा सेवा संघाचा कक्ष आहे, या कक्षाच्या माध्यमातून आपण हे संत विचार पर्व नावाची व्याख्यानमाला आपण गेली 10 दिवस राबवली. ही व्याख्यानमाला आयोजित करण्यामध्ये मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर विजय घोगरे साहेब, सन्माननीय मेहकरे साहेब, अर्जुनराव तनपुरे सर, अशोकरावजी महाले, दिलीप चौधरी यांनी माझ्यासह अत्यंत चांगली भूमिका पार पाडली, मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर ह्या संत पर्वाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी मराठा सेवा संघाने औरंगाबाद मराठा सेवा संघाला दिलेली होती. त्यामध्ये डॉक्टर RS पवार, सुभाष बागल सर, डॉक्टर बालाजी जाधव आणि धनंजय पाटील यांनी त्यांच्या विविध 31 कक्ष औरंगाबादचे यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही संत विचार पर्वमाला राबवली. विशेषतः डॉक्टर बालाजी जाधवांनी अतिशय परिश्रम घेऊन सगळ्या वक्त्यांशी संपर्क करणे, त्यांना जोडून घेणे, टेक्निकल अडचणी समजावून सांगणे यासाठी गेली 10 दिवस सातत्याने योगदान दिलेलं आहे. त्यासाठी सुद्धा ह्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. आणि सुरुवातीलाच गेली 10 दिवस ह्या संत विचार पर्वामध्ये जवळपास रोज जे काही लावी लोक येत होते आणि हजारो लोक, लाखो लोक महाराष्ट्र आणि भारतामध्ये ही व्याख्यानं बघत होते आणि आपण सर्वजण ज्या विचारपूर्वक, ज्या अभ्यासपूर्वक कॉमेंट्स खाली करत होते, त्यावरून आपली वैचारिक मनोभूमिका किती उच्च दर्जाची आहे हे निदर्शनाला येत होतं. विशेषतः जिजाऊ ब्रिगेड आणि ह्या महिलांनी जास्तीत जास्त ही सगळी व्याख्यानं बघितली. त्याबद्दल सर्व महिला भगिनींचे मी अभिनंदन करतो. सर्व मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ही व्याख्यानमाला आयोजित केली, बघितली, लोकांना सांगितली, चांगल्या कॉमेंट्स केल्या. त्यामुळे श्रोत्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. या 10 दिवसामध्ये आपण जाणीवपूर्वक वारकरी जी काही विचारधारा आपल्या
भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, त्या अनुषंगाने लोकांना खऱ्या अर्थानं हा महापुरुषांचा विचार कळावा यासाठी प्रयत्न करून ही संत विचार पर्व व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली होती. आणि ही व्याख्यानमाला आयोजित करण्यामध्ये एक आपला सुस्पष्ट असा दृष्टिकोन होता की भारतातली जी भक्ती चळवळ आहे, ही भक्ती चळवळ मानवाच्या उद्धारासाठी आहे, विचार परिवर्तनासाठी आहे, प्रबोधनासाठी आहे. ही मोक्ष आणि स्वर्गप्राप्तीसाठी नाही. हे खऱ्या अर्थानं लोकांना पटावं आणि खरे संत काय असतात ते समाजाला जगाला कळावेत. ही खरं म्हणजे या पाठीमागची ही संत पर्व आयोजित करण्यापाठीमागची भूमिका होती. तर ही 10 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करत असताना विविध 9 वक्त्यांनी गेली 9 दिवस ही व्याख्यानं वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं आपली महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण मतं मांडलेली आहेत. त्या सर्व वक्त्यांचं मी हार्दिक अंतःकरणपूर्वक मराठा सेवा संघाच्या वतीने अभिनंदन करतो. भक्ती ही काय आहे तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्या महान अभ्यासकाने असं लिहून ठेवलेलं आहे की भक्ती ही आर्यपूर्व कालखंडातली आहे. म्हणजे भक्तीचा आणि आर्य संस्कृतीचा काही संबंध नाही. सिंधू संस्कृतीपर्यंत भक्ती परंपरा जाते आणि भक्ती परंपरा ही केवळ विठ्ठल पूजकापुरती मर्यादित नाही, तर माणसाला एक समतावाद, एकोपा, बंधुभाव हे वृद्धिंगत करण्यासाठी सत्यवादी विचार सांगून समाज एकसंघ करून जाती धर्माच्या पलीकडे माणसाला केंद्रस्थानी मानणारा जो विचार आहे ती मांडणारी खरं म्हणजे ही भक्ती परंपरा आहे. आणि या भक्ती परंपरेमध्ये महाराष्ट्रात जसे वारकरी येतात तसं भारतभर अलीकडच्या काळामध्ये आळवार, वैष्णव, नायनार, सुफी, वारकरी, महानुभाव, लिंगायत, कबीरपंथी, सेनपंथी असे विविध भक्ती संप्रदाय आपल्या भारतामध्ये आहेत. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपण म्हणतो विविध प्रांतामध्ये विविध भागामध्ये हे भक्ती संप्रदाय निर्माण झाले. ह्या सगळ्या भक्ती संप्रदायाचा उद्देश हा लोककल्याण हाच होता. देव आणि धर्माच्या नावावर इथल्या लोकांनी, पुरोहितांनी जी काही शोषणवादी व्यवस्था निर्माण केली, त्या शोषणवादी व्यवस्थेच्या मगरमिटीतून आपल्या बहुजन समाजाला आपण बाहेर काढलं पाहिजे. ही खरं म्हणजे सगळ्यात संत परंपरेची भूमिका होती, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा सेवा संघाने संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद काढली. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ब्राह्मण विरोधी, देवविरोधी, धर्मविरोधी अशा प्रकारचा जाणीवपूर्वक अपप्रचार केला गेला. आम्ही माणसाच्या बाजूचे आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही कोणाच्या विरोधात आहोत याची आम्ही चर्चा करणार नाही. माणसाचं भलं झालं पाहिजे, त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे, त्याचं सद्वर्तन जगाला दिसलं पाहिजे. आणि म्हणून माणसाची बाजू घेऊन माणसाच्या बाजूनं उभं राहणारी जी भक्ती परंपरा भारत देशामध्ये सिंधूपूर्व किंवा सिंधू कालखंडापासून आहे, तिचा आविष्कार करण्याचं अभिवचनच मराठा सेवा संघाने दिलेलं आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये संत नामदेवापासून जो महाराष्ट्रात भक्ती परंपरेचा विचार प्रारंभ होतो, त्या नामदेवापासून आपण या व्याख्यानमालेला प्रारंभ केला. वारकरी धर्माची स्थापना नामदेव महाराज की ज्ञानदेव अशा प्रकारचा वाद आहे. परंतु मराठा सेवा संघाचं असं म्हणणं आहे की हे जे मराठा सेवा संघाचं जे रोपटं आहे आज जगभर गेलेलं आहे. 18 देशामध्ये मराठा सेवा संघ पसरलेला आहे. भारतातल्या सर्व प्रांतामध्ये मराठा सेवा संघाच्या शाखा आहेत. हे सगळं काम महाराष्ट्रातल्या गावखेड्यात मराठा सेवा संघ पोहोचलेला आहे. परंतु ह्या मराठा सेवा संघाच्या संकल्पनेचा विचार एका माणसाच्या मस्तकात आला, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम खेडेकर. आणि म्हणून आज मराठा सेवा संघ जरी जगभर गेलेला असला, त्याच्या जनकत्वाचा एक विचारबिंदू एका माणसाच्या मस्तकात प्रगटला. तो प्रगटणारा माणूस होता अलीकडच्या काळातला आपल्याला ज्ञात असलेला म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर. त्याच पद्धतीने वारकरी चळवळीच्या परिवर्तन प्रबोधनाचा ज्ञानबिंदू ज्याच्या मस्तकात पहिल्यांदा पेटला तो होता संत नामदेव महाराज. हे आपण मान्य करायला पाहिजे, यात वाद असण्याचं कारण नाही. संत नामदेव महाराजांची ही संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेमधून अख्खी वारकरी चळवळ उभी राहिलेली आहे. संत बहिणाबाईंनी जे रूपक मांडलं ज्ञानदेवे रचिला पाया, तर ज्ञानेश्वराला नाकारण्याचं यात कारण नाही. परंतु याचा आरंभबिंदू नामदेव आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यानंतर अनेक संत भारतातले जसं कबीर आहेत, रविदास आहेत, गुरुनानक भक्ती चळवळ आहे, त्यानंतर मीराबाई आहे, कान्होपात्रा आहे, गुरवा आहेत, संत सेना महाराज आहेत आणि अलीकडे ज्यांचे आपण उल्लेख करतो ते गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा ह्या सगळ्या संत परंपरेमध्ये येतात. हे आपण या माध्यमातून लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही भक्ती परंपरा आम्ही मानतो. भेद आम्ही जातीच्या माध्यमातून संतांमध्ये कधीच केलेला नाही. संत परंपरा खरा संत लोकांना कळावा, संताचा विचार जनतेला कळावा, अशीच आमची साकल्याने भूमिका राहिलेली आहे. आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना कळावी म्हणून समाजातले ज्ञानवंत, कीर्तनकार, अभ्यासक
अशा विविध वक्त्यांना आम्ही या संत पर्वाच्या विचारपटावर एकत्र आणलं आणि त्या माध्यमातून ही व्याख्यानमाला आपण पार पाडली. म्हणून भक्ती ही मुक्ती आणि स्वर्गासाठी नाही, तर संसार सुखाचा व्हावा आणि इथलं माणसाचं जगणं सुंदर व्हावं, इथली विषमता संपवावी, यासाठी भक्ती आहे. हा खरा संतांचा विचार होता. तो विचार आपण या माध्यमातून राबवत आहोत. गेली 10 दिवस जी व्याख्यानं झाली त्यामध्ये जे पहिलं व्याख्यान आहे 1 जुलै 2020 रोजी, हे व्याख्यान जे डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सांगली यांनी पहिलं व्याख्यान दिलं. त्यांचा विषय होता वारकरी चळवळीचे आद्य प्रणेते संत नामदेव. तर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने श्यामसुंदर मिरजकर सरांनी आपले व्याख्यान केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाचा प्रकाश बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वापरला. मी त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. डॉक्टर मिरजकर सरांचा संत नामदेव हा अभ्यास विषय आहे. नामदेव महाराजांवर त्यांनी खूप ग्रंथलेखन केलेलं आहे. भूमिका डॉक्टर अशोक महाले जे आपले भूमिका केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांनी मांडलेली होती. आणि नामदेव महाराजांचं जे काही वेगळेपण आहे, हे वेगळेपण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर सरांनी मांडलं. आणि खऱ्या अर्थानं भक्ती चळवळीचा अलीकडच्या काळातला उगम हा नामदेवाच्याच मस्तकात कशा प्रकारे झाला आणि त्याचा विस्तार ज्ञानदेवापासून सगळ्या संतांनी पुढे कशा पद्धतीने केला, हे साधार पुराव्यानिशी डॉक्टर मिरजकर सरांनी आपल्या व्याख्यानातून मांडलं. त्याबद्दल मी त्यांना मराठा सेवा संघाच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांचं ऋण व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि आपले विचार या ठिकाणी मांडले. नामदेवाच्याच प्रभावळीतून, विचार परंपरेतून अनेक संत महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतामध्ये उदयाला आले. नामदेव अनेक वर्ष महाराष्ट्र सोडून 27-28 वर्ष, किमान 48 वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर होते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहून त्यांनी सर्व प्रकारे भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. आणि शीख हा जो धर्म गुरु नानकांनी स्थापन केला, त्याची प्रेरणासुद्धा एक प्रकारे संत नामदेव महाराजच होते. वारकरी चळवळ आणि मानवतावादी शीख धर्म स्थापन करण्यामध्ये योगदान देणारे नामदेव महाराज हे खरे जगदवंद्य संत होते, हे आपण नम्रपणे मान्य करायला पाहिजे. आणि तो विचार पोहोचवणं हा जातीवाद नाही, ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला अनुसरून डॉक्टर मिरजकर सरांनी आपलं प्रतिपाद्य विषय या ठिकाणी प्रतिपादन केला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर 2 जुलैला जो व्याख्यानाचा विषय होता संत चोखोबा आणि कुटुंबियाचा विद्रोह, प्रमिलाताई भालके यांचं व्याख्यान त्या दिवशी काही कारणामुळे रद्द झालं, ते नंतर घेण्यात आलं. त्यांनी चोखोबाच्या अनुषंगाने काही मुद्दे मांडले, त्यांचा काही विद्रोह सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी महाराष्ट्राला हात जोडून विनंती करू इच्छितो की चोखोबा महाराज काय होते, सर्वच मुद्दे काही त्यांच्या व्याख्यानातून आले नाहीत. त्यांनी त्यांच्या जन्माबद्दलची काही जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेबद्दलसुद्धा जिज्ञासू जे आपले श्रोते आहेत त्यांनी त्याच ठिकाणी टीका टिप्पणी केली. आणि असं आंब्यापासून काही कोणी जन्माला येत नाही अशा प्रकारच्या भूमिका मांडल्या. त्या सर्व ज्ञानवंत श्रोत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थाने विचाराचे जागरूक श्रोते आहात, हे तुम्ही दाखवून दिलं. लताताई आपल्या प्रमिलाताई भालके आणि त्यांच्या वतीने मराठा सेवा संघासाठी वेळ दिला आणि काही मुद्दे मांडले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. चोखोबा महाराज खऱ्या अर्थानं नामदेवाच्या विद्रोही परंपरेतून तयार झालेले महासंत होते. चोखोबा महाराजांचं जसं नामदेव महाराजांच्या सर्वच सर्व 16 लोकांचं कुटुंब हे अभंग रचना करणारं होतं, प्रबोधन परिवर्तन करणारं होतं, तसं चोखोबा महाराजांचं सुद्धा होतं. कारण त्यांची बायको सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्मवेळा, जावई बंका, मुलगी, त्यांच्या कुटुंबातलं नाटक होतं. जावई, सून, मुलगी, बायको, स्वतः असं अख्खं कुटुंब त्या काळामध्ये महार समाजात, अस्पृश्य समाजात जन्माला येऊन सुद्धा ही अभंग रचना करणं खरं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे, याचा तुम्ही विचार करा. ते नामदेवाच्या प्रभावाने शक्य झालं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मेहुण राजा नावाचं गाव आहे, सिंदखेड राजापासून जवळ, जिजाऊसृष्टीला लागून ते गाव आहे. आणि म्हणून 12 जानेवारीला आपण जिजाऊ जयंती साजरी करतो. आणि 14 जानेवारीला संत चोखोबा महाराजांचा जन्मदिवस पण आपण त्या ठिकाणी मराठा सेवा संघ साजरी करत असतो. मेहुण राजाला ती त्यांची जन्मभूमी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने चोखोबा महाराजांचा जो विद्रोह आहे, तो विद्रोह खऱ्या अर्थानं हा समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आणि फार मी सांगणार नाही, पण चोखोबा महाराजांची जी बायको होती सोयराबाई, आपल्या सोयरा, तर सोयरा ही बायको होती. आणि सोयराबाईचे अभंग उपलब्ध आहे. तर सगळे अभंग मी सांगणार नाही, पण एक अभंग आहे सोयराबाईचा. तेवढा अभंग जर तुम्ही वाचला तर हे भगवद्गीतेच्या सगळं तत्त्वज्ञानाचा शीर्षबिंदू शोभावा किंवा सगळ्या पसायदानाचं अग्रस्थान शोभावं. एखाद्या तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या छोट्या भाषेमध्ये कसं मांडता येतं,
वारकरी संप्रदायाचं हृदयस्थ विचारात हितगुज म्हणजे हा अभंग आहे असं मला वाटतं. किशोरी आमोणकर नावाच्या खूप चांगल्या जगविख्यात गायिकेने तो अभंग गायलेला आहे. अलीकडे जे काही ताणतणावाचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये आपण हा जर सोयराबाईचा अभंग ऐकला डोळे झाकून तर तुमचा सगळा तणाव निघून जाईल. मानसशास्त्रज्ञ सांगतात माणूस नैराश्यामध्ये गेला तर त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू होते आणि माणसाला आनंद कधी होतो तर डोपामाइन नावाचं रसायन मेंदूमधून जर स्त्रवलं तर त्याला आनंद होतो. त्यासाठी औषधं आहेत, आनंदी राहा असं सांगितलं जातं. मी तुम्हाला सजेस्ट करेल, असं कधी तुम्ही निराश झालात तर हा फक्त तुम्ही सोयराबाईचा अभंग किशोरी आमोणकरच्या आवाजात तुम्ही ऐका. डोपामाइन आपोआप झरायला लागेल आणि आनंद तुमच्या हृदयामध्ये भरून येईल आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हे तुकाराम महाराज का म्हणत होते हे तुम्हाला कळेल. सोयराबाईंनी म्हटलेलं आहे, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया, नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम, देही असोनी तू विदेही सदा समाधिस्त पाही, पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोकयाची महारी. म्हणजे अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, म्हणजे मानवतेच्या एकतेची विचारधारा एवढ्या उच्च दर्जाने इतक्या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये एखाद्या संत चळवळीतली स्त्री शूद्र समाजात दलित समाजात जन्माला आलेली मांडू शकते. हा खरं म्हणजे आपण चमत्कारावर जरी विश्वास ठेवत नसलो तरी संत चळवळीत काय ताकद होती त्याचं उदाहरण म्हणजे हा सोयराबाईचा अभंग आहे असं मला वाटतं. 3 जुलैला एक अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान आपल्याला सगळ्याला ऐकायला मिळालं. विषय होता संत ज्ञानेश्वराचा भक्तिमार्ग. तर भगवान शास्त्री महाराज हे पाथर्डीचे आहेत. नामदेव तुकाराम वारकरी परिषदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपले जे उत्तमराव महाराज साळशिंगीकर होते, काही जुन्या लोकांना माहिती असेल, त्यांचा आता निर्माण झालेला आहे. उत्तमराव महाराज साळशिंगीकर, शिवराज महाराज जाधव पंढरपूर, संत तनपुरे महाराज, आत्माराम शास्त्री जाधव आळंदी. पूर्वीच्या काळामध्ये सुरुवातीला आपण नामदेव तुकाराम वारकरी परिषद सुरू केली, त्या काळामध्ये हे लोक अग्रक्रमाने काम करत होते. आणि उत्तमराव महाराज साळशिंगीकर हे खूप मोठे तत्त्वज्ञ, विचारवंत आणि खऱ्या अर्थानं नामदेवाची भूमिका घेऊन काम करणारे संत होते. तर हे भगवान शास्त्री त्यांचे सहअध्यायी आहेत, 10 वर्ष त्यांच्यासोबत होते. आणि इतक्या 70 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांनी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने भाषण केलं, खरं म्हणजे मी त्यांचं अंतःकरणपूर्वक महाराष्ट्राच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. आणि भगवान शास्त्री महाराजांना दीर्घायुष्य लाभावं अशी मी जिजाऊच्या चरणी प्रार्थना करतो. वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा तत्वज्ञानाचा, ज्ञानाचा, संत चळवळीचा एवढा अभ्यास असून सुद्धा तिळा इतका सुद्धा अहंकार नाही, एवढी नम्रता भगवान शास्त्री महाराजामध्ये आम्हाला दिसली. आणि भल्या भल्या तत्ववेत्यांनाही झोपून टाकावं अशा परखड भाषेमध्ये संत ज्ञानेश्वराचा भक्तिमार्ग त्यांनी आम्हाला सांगितला. ज्ञानेश्वर हे सुरुवातीला नाथपंथी होते आणि जेव्हा सनातनी लोक त्यांचा छळ करायला लागले तर बहुजन समाजाने त्यांना हृदयाशी धरलं, आपल्या घासातला घास त्यांना खाऊ घातला आणि माऊली म्हणून त्यांना आपली लेकरं म्हणून आश्रय दिला. आणि तो मुद्दा प्रकर्षाने भगवान शास्त्रींनी मांडला आणि वारकरी चळवळीचं अभय नामदेव आणि ज्ञानेश्वराच्या पाठीशी उभं केलं. आणि वारकऱ्याच्या मेळाव्यामध्ये ज्ञानेश्वर आणि भावंड सहभागी झाले, त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत नामदेव राहिले. अशा प्रकारची भूमिका भगवान शास्त्रींनी मांडली. आणि सर्वात म्हणजे चमत्कारावर प्रहार केला. भिंत चालली, 1400 वर्ष चोखवा तो कुणी जगला, तुकारामाची गाथा बुडवली, ती बुडवली ती काही पाण्याने वर आणून दिली नाही, ती लोकगंगेतून तरली, लोकांना पाठ होते, लोकांनी ते अभंग पुन्हा लिहून काढले. म्हणून भिंत चालली नाही, रेड्याने वेद बोललं नाही. आणि हे जे काही चमत्कार संताला चिटकवले गेले ते ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनाही चिटकवले गेले. त्याची तर्कशुद्ध मांडणी करून चिरफाड करण्याचं काम भगवान शास्त्री महाराजांनी केलं. त्यांना त्यासाठी मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. 4 जुलैला संत शेख मोहम्मदांचे वारकरी चळवळीतील योगदान या विषयावर शिवमती सुनंदाताई बोस यांचं अप्रतिम अशा प्रकारचे व्याख्यान झालं. मी मगा भक्ती परंपरेचा उल्लेख करत असताना सुफी परंपरेचा मी आपल्याला विचार सांगितला. सुफी ही सुद्धा एक भक्ती परंपरा आहे. आणि त्या काळामध्ये हे जे शेख मोहम्मद होते, संत शेख मोहम्मद, शिवाजी महाराजांचे आजोबा, म्हणजे त्या काळामध्ये जे मालोजीराजे भोसले होते, मालोजीराजे भोसले यांना म्हणजे श्रीगोंद्याला मालोजीराजे भोसले जेव्हा होते तर त्यांचे हे मित्र होते शेख मोहम्मद आणि ते एकत्र राहत होते. शेख मोहम्मद चर्चा करत असतील मालोजीराजेंशी. म्हणजे ही एक परंपरा आहे सुफी विचाराची. म्हणून विठ्ठलाची भक्ती जसं वारकरी करतात तसं इबादत, प्रार्थना आणि भक्ती ही सुफी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हा विचार
शेख महम्मद अविंद तरी त्याचे हृदय गोविंद, असा विचार शेख महम्मदांनी मांडला. आणि बोधले जे आपले बोधले महाराज ही जी संत परंपरा अजून एक महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांचे शेख महम्मदांच्या वडिलांशी संबंध होते. अत्यंत चांगल्या पद्धतीने सुनंदाताईंनी हा विषय लोकांच्या समोर ठेवला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. 5 जुलैला डॉक्टर बालाजी जाधव धर्ममार्तंडाच्या विरोधात संत जनाबाईचा संघर्ष, हा अत्यंत अभ्यासपूर्ण विषय बालाजी जाधवांनी मांडला. अलीकडच्या काळातल्या तरुण पिढीतले ते लेखक आणि अभ्यासक आहेत. एक क्रांतिकारी विचारधारा समाजात पोहोचवण्याचं काम डॉक्टर बालाजी जाधवांनी केलेलं आहे, त्यांचेसुद्धा मी धन्यवाद देतो. जनाबाई यांचा जो काही संघर्ष होता, खरं म्हणजे एक दुरुस्ती यामध्ये मी या माध्यमातून करेल. सगळेच लोक असं म्हणतात की जनाबाई दाशी होती, दाशी होती, दाशी होती. आणि जनाबाईने अभंग लेखन करत असताना जनाबाईने स्वतः अभंगामध्ये नामयाची दाशी असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे लोकात एक असा समज झाला की गरिबाचं लेकरू होतं आणि नामदेव आणि घरचं दाशी काम करण्यासाठी जनाबाईला ठेवलेलं होतं. म्हणून सर्वच अभ्यासकांना मी हात जोडून विनंती करतो, स्वतः जनाबाई दाशी जरी म्हणून घेत होत्या तरी ती नामदेवा घरची दाशी नव्हती, तर त्या घरातली एक सदस्य होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोठ्या बहिणीने आपल्या छोट्या भावाला जसं समजावून सांगावं, त्याची काळजी करावी, त्याला शिव्या द्याव्यात, इतक्या आत्मीयतेने जनाबाईने नामदेवाच्या घरामध्ये जनाबाई राहिलेली आहे. म्हणून नामदेवाचे पूर्वजसुद्धा परभणी हिंगोली जिल्ह्यातले होते आणि गंगाखेडच्या जनाबाई होत्या. आणि नामदेवाचे आई वडील कधी काळी जेव्हा तिकडून गंगाखेड मार्गे पंढरपूरला येत होते, तेव्हा दमा आणि करुंड हे जे आई वडील होते जनाबाईचे, तर त्यांच्या माध्यमातून ही मुलगी ते सोबत घेऊन आले. त्याला खायला मिळत नव्हतं म्हणून दाशीसाठी त्यांना नाही आणलं, इथे आणून अत्यंत चांगल्या पद्धतीने जनाबाई त्यांच्या कुटुंबात राहिली. आत्मसात केला वारकरी चळवळीचा विचार. आणि नामदेवांना हे अभिप्रेत होतं की महिलांना धार्मिक व्यवस्थेनं वर्णव्यवस्थेनं अधिकार वंचित ठेवलेला आहे, धर्मावर त्यांना भाष्य करता येत नाही, तर वारकरी संप्रदायामध्ये महिलांना अग्रस्थान मिळालं पाहिजे, त्यांनी अभंग रचना केली पाहिजे, धर्मवेद वेदांतावर भाष्य केलं पाहिजे. म्हणून जनाबाईला माझ्या नामदेव महाराजांनी बळ दिलं. तर एक क्रांतिकारी महानायिका होती, ती दाशी नव्हती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी बालाजी जाधवांचं अभिनंदन करतो की अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने सप्रमाण सर्वच वक्त्यांनी अत्यंत सप्रमाण पुरावे देऊन कुठल्याही प्रकारची अवास्तव न मांडणी करता विषय मांडलेले आहेत. बालाजी जाधव सरांचंही मी अभिनंदन करतो. त्यानंतर 6 जुलैला संत तुकोबा आणि भक्ती आणि शक्तीचा संगम शिवश्री श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं होतं. वारकरी चळवळीच्या माध्यमातून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत, पत्रकार आहेत, अभ्यासक आहेत आणि संत चळवळीवर त्यांचा अत्यंत चांगला अधिकार आहे. चांगलं कीर्तन करतात, प्रवचन करतात, संत परंपरेमध्ये त्यांना मान सन्मान आहे. आणि अशा श्यामसुंदर महाराजांनी आपल्या विषयाला अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय दिला. संत तुकाराम महाराजांच्या भक्ती परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती परंपरेच्या राज्याचा उदय झाला. म्हणून हा भक्तिशक्तीचा संगम आहे असं आपण मानतो. जेव्हा देवगिरीच्या यादवाचं राज्य अल्लाउद्दीन खिलजीने उद्ध्वस्त केलं, त्याला फूस होती बेईमान असलेल्या हेमाद्री पंडिताची, आणि त्या माध्यमातून हे राज्य नष्ट झालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नामदेवाचं काम महाराष्ट्रात सुरू झालं. आणि या 300-400 वर्षाच्या वारकरी चळवळीचा परिपाक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे असं मानणारे आम्ही लोक आहोत. ह्या भक्ती परंपरेनं खऱ्या अर्थानं जनतेला तारलं आणि तुकारामांनी सर्वोच्च आविष्कार केला आणि पायकीचे अभंग लिहून युद्धाची, रणक्षेत्राची आणि धड्याच्या रक्षणाची आणि स्वराज्य निर्मितीची प्रेरणा 18 पगड जातीतल्या बहुजन समाजाला तुकोबाने अभंगाच्या माध्यमातून दिली. आम्ही विठ्ठलाचे वीर आणि फोडू कळी काळाचे शिर, अशा प्रकारची भूमिका, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि म्हणून ही भूमिका घेऊन पाईक आणि स्वराज्य यावर भाष्य तुकोबाने केलं आणि त्या परंपरेचा आविष्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. ही भूमिका या माध्यमातून सोन्नर महाराजांनी मांडली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. 7 जुलैला तुकोबांच्या वारसदार बहिणाबाई शिवूरकर, डॉक्टर लताताई पाडेकर यांचं व्याख्यान झालं अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये. खरं म्हणजे बहिणाबाई शिवूरकर आणि बहिणाबाई चौधरी अशा 2 संत स्त्रिया महाराष्ट्रात परिचित आहेत. बहिणाबाई चौधरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हा खानदेश कन्या होत्या बहिणाबाई चौधरी. आणि ह्या बहिणाबाई चौधरी सगळ्यांना माहिती आहेत, पण बहिणाबाई शिवूरकर बऱ्याच लोकांना माहिती नाही. 2 बहिणाबाईमध्ये डॉक्टर झालेले मराठीचे प्राध्यापक सुद्धा गोळ करतात. आणि म्हणून
ह्या बहिणाबाई शिवरकर ब्राह्मण होत्या आणि नवरा अत्यंत कर्मकांडी होता, वैदिक धर्म परंपरेचा अनुयायी होता. परंतु ही बहिणाबाई संतांचे विचार ऐकून, भक्ती परंपरेचा विचार ऐकून, तुकोबाचे अभंग ऐकून स्वतः विचार करायला शिकली आणि नवरा जो धर्म सांगतो त्या धर्माने स्त्रियावर किती अन्याय अत्याचार केलेला आहे हे बहिणाबाईला कळलं आणि नवऱ्याचा विरोध पत्करून आणि समाजाला नाकारून बहिणाबाईने शिवरकराने तुकारामाचं शिष्यत्व पत्करलं आणि तुकारामाचा विचार खऱ्या अर्थाने बहिणाबाई शिवरकरांनी समाजामध्ये राबवला. म्हणून बहिणाबाई शिवरकरांचं सुद्धा चरित्र समाजासमोर या माध्यमातून यावं अशी मराठा सेवा संघाची अपेक्षा होती आणि म्हणून त्याला दुजोरा देण्याचं काम डॉक्टर लताताईंनी केलं. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. 8 जुलैला राष्ट्रनिर्माण आणि संत तुकडोजी महाराज या विषयावर डॉक्टर राजेश मिरगे सर जे अमरावतीला प्राध्यापक आहेत त्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीमध्ये भाषण झालं. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज हे समकालीन जरी असले तरी गाडगे महाराज 37 वर्षांनी मोठे होते तुकडोजी महाराजापेक्षा आणि तुकडोजी महाराजांचा संबंध हेडगेवार आणि विश्व हिंदू परिषदेशी पहिल्या काळात जोडला गेलेला होता आणि म्हणून त्या काळामध्ये चीनचं जेव्हा आक्रमण झालं तर भक्ती काय असते जसं तुकारामांनी दाखवलं तेव्हा चीनच्या सीमेवरच्या सैनिकांना प्रेरणा मिळावी म्हणून सीमेवरचा दौरा तुकडोजी महाराजांनी केला होता. जपानला गेले होते, त्याचा उल्लेख मिरगे सरांनी केला. पत्थर सारे बम बनेंगे ही भूमिका तुकडोजी महाराजांनी घेतली आणि त्या काळातल्या निस्तेज झालेल्या समाजामध्ये एक चैतन्य फुलवलं तुकडोजी महाराजांनी आणि खऱ्या अर्थानं ग्रामगीता, ग्रामस्वप्न हे सगळं वास्तव विज्ञानावर आधारित मानवतेचा विचार खऱ्या अर्थानं तुकडोजी महाराजांनी मांडला. त्यांना जेव्हा हेडगेवाराची त्यांची ओळख होती, विश्व हिंदू परिषदेशी त्यांचा संबंध होता, पण गांधी हत्येनंतर त्यांना जेव्हा कळलं की गांधी हत्या करणारे कोण आहेत तेव्हा गांधीवर खूप श्रद्धा होती तुकडोजी महाराजाची. त्यानंतर आयुष्यात कधी त्यांनी संघाशी आणि त्यांच्याशी संबंध ठेवला नाही हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपली माणसं पूर्वायुष्याच्या काळामध्ये कुठं गेली म्हणून त्यांच्यावर सनातन टिक्का लावून आपण त्यांना सोडून देणं चुकीचं आहे. बहुजन समाजातली माणसं अज्ञानामुळे चुकली असतील आणि ते जर योग्य वाटेवर येत असतील तर त्यांना आपण नाकारण्याचं काही कारण नाही. म्हणून या संत परंपरेची एक कडी म्हणूनच तुकडोजी महाराजांना आपण वंदन केलं पाहिजे. त्यांच्या नावानं सुद्धा नागपूरला विद्यापीठ निर्माण झालं. त्या विद्यापीठात माझं भाषणसुद्धा झालेलं आहे काणे तिथे कुलगुरू असताना आणि म्हणून हे जे विद्यापीठ निर्माण झालं त्यांच्या अभ्यासक्रमाला पुस्तकं आहेत. म्हणून आपल्या चळवळीला, संत चळवळीला खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या कीर्तनाचे विषय तुकडोजी महाराज, गाडगे महाराज झाले पाहिजेत. भगतसिंग, शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हे आपल्या कीर्तनाचे विषय झाले पाहिजेत. कीर्तन ही आपली परंपरा आहे, सत्संग ही आपली परंपरा आहे, भक्ती ही आपली परंपरा आहे. निर्माण आणि भटपुरोहितशाही याचा काडीचाही संबंध नाही. माध्यमं आपली आहेत. आपण आपले कीर्तनकार तयार केले पाहिजेत, आपले प्रवचनकार तयार केले पाहिजेत. महिलांना आणि युवकाला याच्यामध्ये संधी आहे, ते प्रबोधनासाठी हे माध्यम वापरलं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे. ही लोकप्रिय माध्यमं आहेत म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन झालं पाहिजे हा उद्देश आमचा नेहमीच राहिलेला आहे. त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. सर्वच वक्त्यांचं मी खूप खूप अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतं मांडली, अभ्यासपूर्ण मतं मांडली. सविस्तर विश्लेषण करण्याचं हे ठिकाण नव्हे, परंतु ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपला वेळ दिला, अभ्यासपूर्वक मतं मांडली, मराठा सेवा संघाच्या वतीने, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने त्यांचं मी मनापासून अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. भक्ती चळवळीच्या संदर्भात प्रबोधनकार ठाकरेंनी एक भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. नामदेव तुकाराम वारकरी परिषद प्रबोधनाचं काम करत असताना पुढच्या टप्प्यामध्ये आपण आपले स्वतःचे कीर्तनकार तयार करणे, तुकारामाची गाथा, नामदेवाचे अभंग, रोहिदासाचे अभंग, कबीराचे अभंग, ज्ञानेश्वराचा विचार, जे काही पैसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे ते आपल्याला नाकारण्याचं कारण नाही. परंतु त्यापूर्वी संत नामदेव महाराजांचं पसायदान, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, ही जी भूमिका म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे माझ्या कुळा, ही जी भूमिका आहे, आपल्या जनतेच्या कल्याणाचा विचार, हा नामदेवाचा जो पसायदानातला विचार आहे तो सुद्धा लोकांपुढे यावा ज्ञानेश्वराच्या पसायदानाबरोबर. म्हणून ह्या संतांमध्ये जातीभेद करणं ही आमची भूमिका कधीच नाही. जे जे लोक उद्धाराचं काम संतांनी केलेलं आहे ते संतांचं नेमकं काम पुरोहितशाहीला नाकारून लोक आणि देव यातला दलाल हटवणं ही खरी भक्ती चळवळीची विचारधारा होती, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे काम आपल्याला पुढील काळामध्ये करायचं आहे. हा धर्मद्रोह नाही, हा ईश्वर विरोध नाही, तर ह्या मानवतेच्या विचाराचं रक्षण आहे.
हे कीर्तनकार मराठा सेवा संघाला पुढील काळामध्ये तयार करायचे आहेत. परंतु आज नेमकं वारकरी चळवळ असेल, भक्ती चळवळ असेल, त्यामध्ये काय झालेलं आहे त्याचं अत्यंत परखड असं विश्लेषण 1-2 मिनिटामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं आहे. ते मी आपल्याला वाचून दाखवतो. ते गाडगे महाराज या पुस्तकामध्येच त्यांनी लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात, आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या 50-80 वर्षात कित्येक पांढरपेशा पदवीधर भटाबामणांनी बाळ माळधारी वारकऱ्यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वास्त्रात घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिट की, मास्टर की किंवा प्रोफेसर कीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठल माझी आई भजनाचा आणि ज्ञानदेव तुकारामाच्या संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटाची जात सुरक्षित, सुशिक्षित, कथा पुराणे प्रवचने सांगण्यात पिढ्यानपिढ्या जिबली सरावलेली आणि सवलेली, तशात पाश्चिमात्य इंग्रजी ज्ञानाची भर, कोणताही अध्यात्माचा मुद्दा उलटा सुलटा करून झकास विधानाने रंगून सांगायची सफाई, शहरी शाण्यात मानकरी म्हणून खेडूतानाही त्यांच्या पांडित्याचा धाक, दरारा, असेही लोक जेव्हा हरिनामाशिवाय मोक्ष नाही, संसार आसार आहे, बायका पोरे वैरी आहेत, अंतकाळी आपले आपण देहाचे सार्थक करण्यासाठी या माया मोहजालातून बाजूला झाले पाहिजे असा उपदेशाचा तडका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडूतानाही ते हसून खडसून पटले आणि ते त्यांच्या भजनी लागतात. पुढे प्रबोधनकार असं म्हणतात, गुरुदेव म्हणून त्यांच्या लोक पाया पडतात, पायाचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी पैसे देतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला, ज्योतिषावर पोट भरण्याची पंचायत पडू लागली, मास्तरकी कारकुनी आता काही दम राहिला नाही म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना आणूनही भक्ताची उणीव केव्हाच पडत नाही. संसार आसार आहे, एक हरिनाम सत्य आहे हे बडबडत असताना या वारकरी सोंगांच्या भटाबामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठल नामाचा केवढा हा प्रताप. हे परखड भाष्य प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं आहे की वारकरी चळवळ कशी हायजॅक केली गेली आणि पैसा प्रसिद्धी आल्यावर शिंग मोडून वासरात जसा बैल घुसतो तशा पद्धतीने हे घुसलेले हे लोक आहेत. यावर सुद्धा प्रबोधनकारांनी अत्यंत मर्म ठेवलेला आहे. म्हणून आम्ही जात धर्मवादाचं समर्थन करत नाही, त्याच्या पलीकडे भक्तीचा विचार आहे. भक्ती आर्यपूर्व आहे हे मी मगा सांगितलं आणि म्हणून ही आर्यपूर्व भक्ती भगवान शंकर, सिंधू संस्कृतीचं दैवत आणि पार्वती यापासून प्रारंभ झालेली आहे. म्हणून ही श्रमण संस्कृतीचा विजय म्हणजे भक्ती परंपरेचा वारसा आहे हे आपण लक्षात ठेवूया. जातीपाती धर्मवंशाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ही चळवळ पुढे न्यायचं व्रत ब्रीद मराठा सेवा संघाने उचललेला आहे आणि सर्व वारकरी नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या माध्यमातून हा समतेचा जागर घालतील अशा मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गाडगे महाराजांचा आज विषय असल्यामुळं अर्धा मिनिटामध्ये गाडगे महाराजांचा दृष्टिकोन सांगतो आणि थांबतो. पंढरपुरामध्ये एक धर्मसभा झाली होती. श्रीराम महाराज किरजवळकर हे एक गाडगे महाराजांचे शिष्य होते. श्रीराम महाराज किरजवळकर असं त्यांचं नाव. तर 1976 साली गोनी दांडेकरांनी गाडगे महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्या श्रीराम महाराज किरजवळकरांची माहिती दिलेली आहे. तर गाडगे महाराज त्याला वाघ म्हणत असत. म्हणजे जिथे पशुहत्या चालू असेल तर जेव्हा एखादा बकरं कापायचा प्रयत्न करी तर श्रीराम महाराज किरजवळकर मांडी घालून तिथे बसत आणि म्हणत की माझी आधी मान काप मग बकऱ्याला काप. आणि अशा अनेक बकरा बळीच्या प्रथा त्यांनी बंद केल्या गाडगे महाराजांच्या प्रेरणेतून. तर हे श्रीराम महाराज किरजवळकर नांदेड जिल्ह्यामध्ये रामपूर नावाचं गाव आहे, देगलूरच्या जवळ. माझंही गाव तिथेच आहे. रामपूरला माझी मावशी राहते. तर मावशीच्या गावामध्ये हे राहत होते श्रीराम महाराज किरजवळकर. त्यांचं आता निर्वाण झालेलं आहे. ते माझे चांगले मित्र होते. आपल्या नामदेव तुकाराम वारकरी परिषदेला सुद्धा ते अनेकदा आलेले आहेत. चांगले अभ्यासक आणि वाचक होते. तर हे किरजवळकर महाराज गाडगे महाराजांचे शिष्य होते आणि नांदेड आणि त्या कर्नाटक आणि आंध्राच्या परिसरामध्ये प्रबोधनाचं काम करण्यासाठी गाडगे महाराजांनी त्यांना त्याच ठिकाणी राहण्याचा आदेश दिला आणि आयुष्यभर ते आमच्याच भागात राहिले. त्यांनी एक मला आठवण सांगितली. ते प्रत्यक्षदर्शी हजर होते त्या धर्म परिषदेला आणि अनेकांनी त्यांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. दांडेकरांनी उल्लेख केलेला आहे. तर एक धर्मपरिषद पंढरपूरमध्ये झाली. टिळक वगैरे त्या धर्मसभेला होते आणि मोठी मोठी साधू संत मंडळी भारतभरातून आलेली होती आणि सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की समाजात समता कशी आणता येईल. समाजात धर्मवादाला खतपाणी घातलं जात आहे, हिल लेखलं जात आहे लोकांना. समाजात समता निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारसाठी ती धर्मपरिषद होती आणि सबंध भारतातून साधू सत्पुरुष विचारवंत अभ्यासक लेखक सगळे आलेले होते. किरजवळकरांनी आठवण सांगितली की गाडगे महाराजही त्या सभेला हजर होते. आता गाडगे महाराज काही स्टेजवर नव्हते. गाडगे महाराज खाली बसले होते.
श्रोत्यामध्ये बसलेले होते. मग कुणीतरी गाडगे महाराजांना ओळखलं आणि जेव्हा सभा सुरू व्हायला लागली, 1-2 वक्त्यांची भाषणं झाली, वक्त्यांनी मोठ्या मोठे भाषणं जोडले. आपण सगळे ईश्वराचे लेकरं आहोत, सगळे एकच आहोत, कर्मानुसार जन्म प्राप्त होतो, पूर्वसंचित, हे सगळं भारूड दळून झालं त्यांचं. कुणाचं तरी लक्ष गेले की गाडगे महाराज सुद्धा इथे बसलेले आहेत. तर संयोजकाने विनंती केली गाडगे महाराजांना, महाराज तुम्ही सुद्धा या धर्मपरिषदेत 2 शब्द बोला. तेव्हा किर्जळकरांनी मला सांगितलं की गाडगे महाराज काही सभेवर गेले नाहीत, पण जिथं श्रोत्यात बसले होते तिथे उठून उभे राहिले आणि त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही सगळे धर्मपंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक, साधू सत्पुरुष, माझ्यासारख्या येड्या माणसाने तुमच्या सभेत येऊन काय भाषण करावं, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, फक्त एवढंच करा, या भारतातली जातीयता आणि धर्मवाद संपवायचा असेल तर या देशातल्या सगळ्या जातीपातीच्या लोकांना बामण करून घ्या, म्हणजे प्रश्न सुटतील. अत्यंत एका वाक्यामध्ये सगळा निकालच गाडगे महाराजांनी लावून टाकला. हीनता कुठून सुरू होते? तुम्ही वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था सुरू केली असेल तर एक तर सगळ्यांना तुमचा दर्जा द्या, अन्यथा पहिलं तुम्ही डिकास्ट व्हा, तुमच्या जातीचं विसर्जन करा, म्हणजे बहुजनातून जातीवाद जाईल. अशा प्रकारचा एका वाक्यात तत्वज्ञान सांगणारा गाडगे महाराज हा खरं जगद्वंद्य राष्ट्रपुरुष होता, हे आपण मान्यच करायला पाहिजे. आणि वारंवार अशा ह्या वैराग्यमूर्ती गाडगे महाराजापुढे नतमस्तक झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून या संत विचार पर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशामध्ये, जगामध्ये संत चळवळीचा, भक्ती चळवळीचा विचार प्रसारित व्हावा आणि समाज मानाला लागलेली विषमतेची कीड दुरुस्त व्हावी. एकोपा, बंधुभाव, भारतीय संविधानाची समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची जी सार्वकालिक मूल्य आहेत, हा खरं तर संत चळवळीचाच गाभा आहे. आणि म्हणून ही मूल्य समाजात प्रसारित व्हावीत आणि मानवी जीवन आनंदमय, सुखकर व्हावं, असाच आशावाद या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.